नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी एक्झाम मंत्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आगामी काळामध्ये आपल्या डिसेंबरमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हीही मेन्स आपल्या होणार आहे। ठीक आहे, तर त्याच्या रिगार्डिंग आपण पूर्ण सिलेबसचं डिकोडिंग, त्याच्यामध्ये पीवायक्यू एनालिसिस, सिलेबसचं पूर्ण डिकोडिंग प्लस बुक लिस्ट, कुठले कुठले रेफरन्सेस यूज करायचे हे सगळं जे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याच्या आधी आपण प्रिलिम्सचा एनालिसिसचा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, सगळ्यांनी तो जाऊन आवर्जून बघा, कारण त्याच्यानंतर तुम्हाला प्रिलिम्स जर आपली आता ग्रुप सी ची फार मोठ्या प्रमाणात भरती आलेली आहे। ठीक आहे, प्रिलिम्स आपली निघाली तरच आपण मेन्सला क्वालिफाय होऊ ना, म्हणून आधी तो पण जाऊन बघा आणि त्याच्यानंतर आता जी ग्रुप बी मेन्स होणार आहे किंवा ग्रुप सी मेन्स होणार आहे त्याच्या रिगार्डिंग आता आपण हे लेक्चर जे आहे ते तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे। ठीक आहे, तर चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। आता याच्यामध्ये सगळ्यांना माहिती की 5 डिसेंबरला जी आहे 2026 5 डिसेंबर 2026 ला होणार ग्रुप बी मेन्स। ठीक आहे, आणि ग्रुप सी मेन्स जी आहे ती 27 डिसेंबर 2026, म्हणजे हार्डली फक्त 20 दिवसाच्या गॅपने जे आहे, ठीक आहे, 20 पेक्षा कमी समजा त्याच्या दिवसाच्या ज्या गॅपने आहे ह्या दोन मेन्स होणार आहे। म्हणजे आतापासून आपण व्यवस्थित मेन्सचं प्रिपरेशन केलं तर आपल्या दोन्हीही मेन्स ला चांगला स्कोर करण्याचे खूप जास्त चान्सेस असतात आणि आपली पोस्ट पण आपण आरामात मिळवू शकतो। कारण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हाला प्रिलिम्सच्याही लेक्चरमध्ये जे आपण प्रिलिम्स एनालिसिस घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं की डिकोडिंग एनालिसिस आपल्याला खूप जास्त महत्त्वाचं आहे। आता आपण हे आज ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हीही ज्या मेन्स झाल्या आहे लास्ट इयरच्या त्याच्या थ्रू आपण, जसं आपण प्रिलिम्सच्या लेक्चरमध्ये बघितलं त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज आला की येणाऱ्या काळामध्ये प्रिलिम्ससाठी आपल्याला कुठले रेफरन्सेस यूज करायचे, प्लस कुठल्या गोष्टींवर भर द्यायचे, कुठले टॉपिक महत्त्वाचे आहे, सेम आपण आता मेन्ससाठी बघणार आहोत। ठीक आहे, आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काय झालंय की एक आपल्याला माहिती आहे की याच्यावर प्रश्न किती येतात दरवर्षी। ठीक आहे, आता जेवढे प्रिलिम्सला येतात तेवढेच मेन्सलाही येतात। प्रिलिम्सला सुद्धा 10 प्रश्न विचारले जाते आणि मेन्सला सुद्धा 10 प्रश्न। आता पेपर 1 पेपर 2 असतो, सगळ्यांना माहिती आहे। मेन्स मध्ये पेपर 1 ला काय असतं, मराठी आणि इंग्रजी 50-50 क्वेश्चन्स असतात, मराठीचे 50 असतात, इंग्रजीचे 50 असतात। हा पेपर 1 झाला, टोटल 100 क्वेश्चन्स 200 मार्क्स। आणि सेकंड पेपर जो आहे तो पण 200 मार्क्सचा 100 क्वेश्चन, त्याच्यामध्ये 10 प्रश्न जे आहेत ते आपले भूगोलावर असतात। ठीक आहे, आता सेकंड पेपर जीएस प्लस त्याच्यामध्ये ऍप्टी रिझनिंग असते, त्याचे 20-22 क्वेश्चन्स येतात। आता याच्यामध्ये 10 प्रश्न आपले फिक्स भूगोलाचे आहे। आता 10 प्रश्न म्हणजे 20 मार्क्स। ठीक आहे, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की आता भूगोल प्लस पर्यावरण, आज आपण फक्त आता भूगोल जरी म्हटलं असेल त्याच्यामध्ये आता पर्यावरण सुद्धा इन्क्लूड केलं आहे आयोगाने। म्हणजे जवळपास असं पकडा की या वर्षी तर 60 ते 70% प्रश्न जे आहे, जे 2026 आता 25 ची जी मेन्स झाली त्याच्यामध्ये भर हा 60 ते 70% भर हा पर्यावरणावर होता। म्हणजे खूप जास्त प्रश्न जे ते एन्व्हायरमेंट रिगार्डिंग विचारण्यात आले होते ह्या 10 पैकी। ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की 10 प्रश्न म्हणजे 20 गुण, 20 पैकी 20 गुण मिळवणं आपल्याला शक्य आहे, हे तेवढंच खरं आहे। आता हाच असे आपण एक सब्जेक्ट करता करताच आपण आपल्या रिझल्ट पर्यंत पोहोचवू शकतो। जेवढा आपण एक सब्जेक्ट स्ट्रॉंग करू तेवढंच आपल्याला आपलं रिझल्ट येण्याची जास्तीत जास्त शाश्वती मिळणार आहे। ठीक आहे, तर आता सगळ्यांना एक लक्षात आलं की 10 क्वेश्चन्स असणार आहे 20 मार्कांसाठी। आता अनालिसिस जर आपण बघायला गेलं तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे की आयोगाचा भूगोल जो आहे तो बदललेला आहे। आपण प्रिलिम्सच्या पण अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आधीचा जो एक ट्रेंड होता किंवा आधीची एक ट्रेडिशनल वे होता क्वेश्चन विचारण्याचा, तो आता चेंज झालेला आहे। याचाच अर्थ म्हणजे आयोगाचा भूगोल बदललेला आहे। मेनली आपल्याला हे म्हणायचं की ठोकळा प्रश्न त्यांचे संपले। म्हणजे आपण जे पीवायक्यू अनालिसिस आपण म्हणायचो आधी की पीवायक्यू अनालिसिस केलं की झालं, किंवा पीवायक्यू चांगले केले की तेच रिपीट होतात, थोडेफार चेंजेस करून आयोग पुन्हा पुन्हा विचारतं, नाही। आता काय झालेलं आहे, या वर्षीपासून स्पेशली या 25च्या काही मेन्स म्हणा किंवा हे 26चे ही पेपर, याच्यातून एक लक्षात आलेलं आहे, हे आपल्याला एक प्रकारे आपल्यासाठी टीचर ठरणार आहे येणाऱ्या काळातील परीक्षांसाठी। त्याच्यातून लक्षात आलेलं आहे की आता एक ट्रेडिशनल वे चेंज झालेला आहे, आयोगाचा ट्रेंड बदललेला आहे, प्रश्न विचारण्याची प्रश्न विचारण्याची पद्धत सुद्धा बदललेली आहे। म्हणजे ठोकळा प्रश्न संपलाय, आता मॅप रीडिंग, आता तुम्हाला मॅप रीडिंग, मग भारताचा नकाशा असो, महाराष्ट्राचा असो, त्याच्या रिगार्डिंग वनसंपत्ती असो, नद्या, पर्वत, हे सगळं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये ही प्रिलिम्सच्या ही अनालिसिसच्या लेक्चरमध्ये सांगितलं की आपल्याला मॅप हे सगळ्यात जास्त हेल्पफुल ठरतात जिओग्राफीचा अभ्यास करताना। ठीक आहे, कारण त्याच्यातूनच आपण जास्तीत जास्त जे आहे व्हिज्युअल मेमरी मधून लक्षात ठेवू शकतो। कारण आता आयोग कशावर प्रश्न विचारेल वी डोंट नो, सो आपल्याला जेवढं जास्तीत जास्त मॅप रिडिंग करता येईल किंवा त्याच्या मदतीने अभ्यास करता येईल भूगोलाचा, स्पेशली एखादं स्थान लक्षात ठेवायचं, एखादं ठिकाण लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, राजकीय सीमा आहे, ठीक आहे, भौगोलिक सीमा आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला लक्षात ठेवायच्या तर मॅप आपल्याला महत्त्वाची आहे। देन चालू घडामोडी,
आता करंट रिगार्डिंग पण क्वेश्चन्स यायला लागले. एखादी स्कीम असली, शेतीशी आहे, कृषी म्हणजे ऍग्रिकल्चर रिलेटेड स्कीम आहे, त्याच्यावर विचारू शकतात. एखादा सर्वे आला तर व्याघ्र प्रकल्प म्हणजे व्याघ्र गणना झाली, सपोज हत्ती गणना झाली, ठीक आहे, किंवा एखादा समजा आपण एक रेअरेस्ट एखादं म्हणजे सर्वे पकडा किंवा एखादा अहवाल म्हणा, ठीक आहे, वन अहवाल आहे, अशाही गोष्टींवर जे आहे प्रश्न. मग आता हे पर्यावरणामध्ये पण येतात आणि भूगोलमध्ये पण, कृषी वन याच्यामध्ये पण, म्हणजे दोन्ही याच्यामध्ये हे टॉपिक सेम आहे. त्याच्यामुळं रिसेंटच्या ज्या काही घडामोडी आहे त्याच्यावर प्रश्न येण्याचं प्रमाण सुद्धा आता वाढलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला करंटला आपल्या सब्जेक्ट सोबत रिलेट करणं फार गरजेचं आहे. हे फक्त जिओग्राफी बाबतच नाही. आज जरी आपण फक्त जिओग्राफीचं बघतो आहोत, पण हे फक्त जिओग्राफी बाबतच नाही. इको झालं, हे झालं, पॉलिटी झालं, हे 2-3 सब्जेक्ट तर असे आहे की तुम्हाला जास्तीत जास्त करंट रिलेटेडच गोष्टी आजकाल विचारायला लागलेला आहे आयोग. कारण आधी एक ट्रेडिशनल वे होता, ठरलेले टॉपिक, ठरलेले क्वेश्चन्स, अशा प्रकारचे क्वेश्चन. आता तसं नाही. आयोगालाही आपल्याकडून काहीतरी असं अपेक्षित आहे की आपला अधिकारी कसा असावा, येणाऱ्या काळातील गव्हर्नमेंट कर्मचारी कसा असावा. तर त्या लेवलचं त्यांनीही आता त्यांची पातळी वाढवलेली आहे. आपली ही बौद्धिक क्षमता म्हणा किंवा आपली अभ्यास करण्याची क्षमता आपल्याला आता वाढवणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर अप्लाइड भूगोल, म्हणजे जे आपले अप्लाइड भूगोल म्हणजे आता एखादी गोष्ट आपण वाचतो आहे, ठीक आहे, तर त्याला आपण अप्लिकेशन फॉर्म मध्ये जर आपण हे केलं, अप्लाइड केलं, तर अशा गोष्टीवर म्हणजे एखादा कन्सेप्ट आहे, समजा आपण मान्सूनशी रिलेटेड एखादा कन्सेप्ट आहे, ठीक आहे, किंवा आवर्ता आहे, मग ते आपण अप्लाइड करून बघितलंस. म्हणजे असे विचारतात प्रश्न आजकाल की आता तुम्ही एखादा मान्सूनवर एखादा समजा उपघटक आहे, मान्सून मध्ये आपण सपोज पकडू की वारे वगैरे असतात, ठीक आहे, व्यापारी वारे आहे, ग्रहीय वारे आहे, अशा ज्या गोष्टी असतात, मग हे आपण फक्त वाचतो. पण तेच जर त्यांनी विचारलं की वाऱ्यांची दिशा कशी बदलते, मग व्यापारी वाऱ्यांची म्हणा किंवा ग्रहीय वाऱ्यांची दिशा कशी बदलते, थोडं फिरवून विचारलं, तर तिथे आपल्याला आपला कन्सेप्ट अप्लाय करता आला पाहिजे की मी कशा प्रकारे वाचलंय, ठीक आहे, मी कसा अभ्यास केलाय, की ठीक आहे, वारे ह्या महासागरातून वारे वाहत येतात, नंतर याची दिशा कशा प्रकारे बदलली जाते, मान्सून वाऱ्यांची निर्मिती कशी होते, मग हे झालं अप्लाइड. ठीक आहे. म्हणून आता आपण जे काही वाचतो ते आता अप्लिकेशन म्हणजे अप्लाय आपल्याला करून जे आहे त्याचा आपल्याला अभ्यास करणं फार जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर आहे मग कमी अभ्यासक्रम निश्चिती आणि निश्चित परतावा. ठीक आहे. म्हणजे आता बघा जिओग्राफीचं काही खूप म्हणजे आहे सिलेबस बऱ्यापैकी, पण खूप जास्त वास्ट नाहीये ऍज कम्पेअर टू हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे, इको आहे, महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासाचा आहे, भारताचा अभ्यासाचा आहे, प्लस पर्यावरण अभ्यासाचं आहे. निश्चित परतावा म्हणजे हमखास आपण गॅरंटी देऊ शकतो की 10 पैकी मी तर म्हणजे 10 पैकी 10 आपण क्वेश्चन्स करेक्ट आणू शकतो. प्रॉपर वेने अभ्यास केला, पर्यावरण पण आलं त्याच्यामध्ये आणि जिओग्राफी पण आलं. ठीक आहे. जर व्यवस्थित केलं तर आपल्याला नक्कीच हा सब्जेक्ट असा नाही की तुम्हाला दगा देऊन जाईल की आयोग काहीतरी खूप ड्रास्टिक विचारताय आणि तुम्हाला त्यावेळेस वाटतं यार यावर्षी तर भूगोलवर खूपच जास्त डिफिकल्ट आले. असं होत नाही. हे जनरली आपण बघतो की कधी कधी हिस्ट्री रिलेटेड होतं किंवा पॉलिटी पण रिलेटेड होत नाही. हिस्ट्री कधी कधी एकदम आउट ऑफ द बॉक्स कधी कधी चालत आणि खूप वास्ट आहे हिस्ट्री. पण जिओग्राफीचं तसं नाहीये. ते तुम्हाला नक्की मार्क्स देऊन जातं, म्हणजे निश्चित तुम्हाला परतावा मिळतो. ठीक आहे. आणि स्पेशली मी आता तेच सांगितलं की मोजक्या स्रोतातून पूर्ण होतो अभ्यास जर आपण योग्य रणनीती फॉलो केली तर. तिसरं आहे एकाच तयारीमध्ये 2 परीक्षा. आता एकाच तयारीत 2 परीक्षामध्ये म्हणजे की ग्रुप बी मेन्सचा पण सेम सिलेबस आहे, ग्रुप सी मेन्सचा पण सेम सिलेबस आहे, सेम वेटेज आहे जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटला. 10 प्रश्न इकडे पण आहे ग्रुप बी मेन्सला, ग्रुप सी मेन्सला पण 10च प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला एकच सिलेबस फोकस ठेवून आपण 2 एक्झाम आपल्या टार्गेट करू शकतो आणि टार्गेट अचीव सुद्धा करू शकतो. हे पण आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायचा. ठीक आहे. गट ब गट क दोन्हीच्या पेपरमध्ये मी आता सांगितलं समान दर्जा आहे, समान कल आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत म्हणा एकच अभ्यास आहे. ठीक आहे. नंतर जो सध्या ट्रेंड बदललेला आहे, शिफ्ट झालेला आहे अभ्यासक्रमामध्ये, त्या सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट आता सेम असल्यामुळे आपल्याला एकच अभ्यास करून आपल्याला आपले 2 टार्गेट अचीव करता येणार आहे. ठीक आहे. नंतर आहे आता बघा आपला जो पेपरचं मी तुम्हाला मगाशी पण सुरुवातीला लेक्चरच्या सांगितलं की एकूण प्रश्न किती येतात. तर टोटल बघा 100 प्रश्न मगाशी सांगितले आणि गुण किती आहे 200. प्रत्येकाला किती गुण आहे, एका क्वेश्चनला 2 गुण आहे, एका प्रश्नाला 2 गुण. ठीक आहे. म्हणजे 100 प्रश्न 200 मार्क, प्रत्येकाला 2 गुण. आणि कालावधी कितीचा असणार आहे, पेपर 2 पेपर 1 दोन्हीचा 1च तास कालावधी असतो. हे लक्षात ठेवा. पेपर 1 1 तासाचा असतो, त्याच्यानंतर गॅप असते आणि पुन्हा मग पेपर 2 सेम डेला 2 पेपर होतात. पेपर 2 सुद्धा 1 तासाचा असतो. आणि निगेटिव्ह मार्किंग चुकीच्या उत्तरास 4 चुकल्यास 1 मार्क जातो. म्हणजे 1/4 ही जी आहे ती निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 प्रश्न चुकल्यास आपला 1 मार्क जातो. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 10 प्रश्न आहे, प्रत्येकाला 2 म्हणजे 20 गुण. हे मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं. आणि गेल्या काही वर्षाच्या अनालिसिस मध्ये हे फिक्स आहे की
24-25च आपण रिसेंटमध्ये आपल्यासाठी 24-25चं अनालिसिस महत्वाचं आहे, त्याच्या आधीच्या वर्षीपेक्षा. कॉज की आता जो ट्रेंड फॉलो म्हणजे जो ट्रेंड चालू आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत आहे, त्याच्यासाठी जर आपल्याला म्हणजे आपल्याला त्याचा अंदाज घ्यायचा असेल तर हे 2 वर्षाचे जे पेपर आहेत तेच आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला गाईड करू शकतात की कशा प्रकारे आपल्या पुढील अभ्यासाची दिशा असायला पाहिजे. ठीक आहे, तर की ह्या दोन्हीही 2-3 वर्षातले जे काही मेन्स झालेले आहे, प्रश्नाचं जे संख्या आहे ती कॉन्स्टंट आहे. 10 प्रश्न कंपल्सरी विचारले जातात भूगोल आणि पर्यावरणावर. आता बघा, ही गट क मुख्य जी झाली 24, ठीक आहे, त्याच्यामध्ये पण 10च प्रश्न आले. आताच मी तुम्हाला सांगितलं ग्रुप सी मेन्स 24, त्याच्यात 10 प्रश्न, ग्रुप बी मेन्स 25 10 प्रश्न, ग्रुप सी मेन्स 25 10 प्रश्न. ठीक आहे, टोटल 20 गुण. सेम कॉन्स्टंट आहे नंबर, त्याच्यामुळे आपल्याला फिक्स असणार आहे की 10च प्रश्न आहे. ठीक आहे, आता पुढचं की आयोगाचा अधिकृत अभ्यासक्रम. जसं आपल्याला प्रिलिम्सला सेम सिलेबस दिलाय की भारताचा भूगोल, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल आणि थोड्याफार प्रमाणात जगाचा, त्याच प्रकारे सेम आहे. त्याच्यामध्ये हे 4 महत्वाचे फॅक्टर्स आहे मेन्ससाठी पण. आता प्रिलिम्समध्ये आपल्याला पर्यावरण बिलकुल नाही आहे, ठीक आहे, फक्त भूगोलचा अभ्यासक्रम आहे. पण मेन्समध्ये आपल्याला भूगोल सुद्धा आहे. आता जो फक्त मेन्समध्ये आपल्याला पर्यावरण सुद्धा आहे. आता जो भूगोल आहे त्या भूगोलामध्ये हे 3 घटक महत्वाचे आहे. पहिला आहे प्राकृतिक भूगोल, दुसरा आहे हवामानशास्त्र आणि नद्या, तिसरा आहे आर्थिक व मानवी भूगोल. ओके, हे 3 आहे भूगोलाचे पार्ट म्हणजे सब टॉपिक्स. आणि चौथा मग हा आहे पर्यावरण. हे 4 पिल्लर आहे आपल्या भूगोलाच्या अभ्यासक्रमाचे. हे 4 पिल्लर आहे भूगोल आणि पर्यावरणाच्या अभ्यासक्रमाचे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 3 महत्वाचे घटक आहे जे भूगोलाचे: प्राकृतिक भूगोल, हवामानशास्त्र, नद्या, आर्थिक व मानवी भूगोल, आणि चौथा आहे पर्यावरण. आता आपण डिटेलमध्ये आपण बघूया की याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक, सब टॉपिक्स कुठले कुठले विचारले जातात. मग त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोल असो, हवामान, नद्या, शास्त्र, आर्थिक व मानवी भूगोल आणि पर्यावरण. कारण मला तुम्हाला फक्त हे 4 पिल्लर आहे एवढं सांगून जमणार नाही. त्याच्याही मध्ये कुठले सब टॉपिक्स विचारले जातात हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, कारण त्याच्यातूनच आपल्याला आपल्या अभ्यासाची योग्य दिशा कळणार आहे. ठीक आहे, आता पहिला आहे बघा प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलमध्ये आता सेम प्रिलिम्सला आपण बघितलं की त्याच्यामध्ये पण सेम होतं की डोंगर रांगांचा क्रम विचारला जातो, घाटांचा क्रम विचारला जातो, उत्तरेकडून दक्षिणेकडे कधी कधी. आता डोंगर रांगांचा क्रम विचारताना आता एक्झाम्पल सातपुडा महादेव दिलाय. आता सगळ्यांना माहिती की उत्तरेकडून तर दक्षिणेकडे असा क्रम विचारला जातो. ठीक आहे, मग इकडे सातपुडा आहे, सातपुडा, अजिंठा, सातमाळा. आता हे लिहत नाही मी एवढं, मी सांगते फक्त सातपुडा, अजिंठा, सातमाळा आहे. नंतर आपली हरिश्चंद्र आहे, हरिश्चंद्रगड आहे, हरिश्चंद्र डोंगर रांग आहे. नंतर शंभू महादेव डोंगर रांग आहे. ठीक आहे, तर ह्या ज्या डोंगर रांगा आहे ह्या डोंगर रांगांबद्दल विचारलं जातं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये फक्त त्या डोंगर रांगा येत नाही, तर मग त्या 2 डोंगर रांगांच्या मधून कुठली नदी जाते, सातपुडा सातमाळाच्या दरम्यान कुठली जाते. ठीक आहे, तिकडे खाली मग आपलं हरिश्चंद्र बालाघाट ते शंभू महादेव डोंगरांच्या दरम्यान कुठली जाते. अशा ह्या ज्या पर्वत रांगा आहेत त्याच्या दरम्यानच्या नद्या, मग नद्यांच्या उपनद्या, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या प्राकृतिक भूगोलमध्ये येते. शिखरांची उंची पण येते, त्याची मांडणी येते आपल्याला बऱ्याचदा, उंचीनुसार मांडणी. आता त्याच्यामध्ये आता हायेस्ट पीक इन महाराष्ट्र, उंच शिखर कळसुबाई आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये त्याच्यानंतरचा क्रम पहिले 5 उंच शिखर किंवा सगळ्या उतरता क्रम लावा असं विचारते, कधी कधी चढता क्रम लावा असं सुद्धा विचारते. मग ते शिखरांची हाईट जरी पाठ नसली आपल्याला, तरी शिखर जरी पाठ असले, मग त्याच्या ट्रिक आहे ज्या की आपण आपल्या बॅचमध्ये डिटेल बघणार आहोत. ठीक आहे, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या पाठ असणं गरजेचं आहे. कधी कधी हाईट पण विचारू शकते, मग हाईट पण एक अप्रॉक्सिमेट एक लक्षात घ्यायचं. आता कळसुबाईची 1646 मीटर आहे, मग असं एक थोडं 16 म्हणजे 1650 असं जरी एक लक्षात ठेवलं, परफेक्ट जरी माहित नसते तरी एक अंदाज असला त्याच्यावरून आपण गेस करून किंवा एलिमिनेशन मेथडने आपण आपला आन्सर काढू शकतो. जर एक्झॅक्ट एखाद्या वेळी विचारली ही हाईट की कळसुबाईची हाईट किती आहे, 4 ऑप्शन आहे, सगळे जवळपास 1500, 1413 असं जर दिलं असेल, डिफरन्स दिला असेल ना, आपल्याला माहिती असेल की 1650च्या दरम्यान आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे, तर एक आपण आपलं करेक्ट आन्सर जे ते काढू शकतो. ठीक आहे,
नंतर आता ह्यातच मी तुम्हाला सांगितलं कळसुबाई, महाबळेश्वर वगैरे जे बाकीचे आहे, ठीक आहे. कोकण किनारपट्टीचा प्रकार, रिया किनारा. आता याच वेळेस प्रश्न होता प्रिलिम्सला, खलाटी, वलाटी, ठीक आहे. नंतर कोकण किनारपट्टीचा प्रकार, रिया प्रकारची आहे की अजून कुठल्या, मग अशा वेगवेगळ्या गोष्टी विचारल्या जाते. म्हणजे स्पेशली याच्यामध्ये प्राकृतिक भूगोलमध्ये कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वतरांग जी आहे आपला पश्चिम घाट पूर्ण, आणि भारताच्या प्राकृतिक भूगोलमध्ये हिमालयीन पर्वतरांगा आहे, नद्या आहे, पठारे आहे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये सुद्धा पठारे, नद्या आणि कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट, ह्या सगळ्याचा डिटेल अभ्यासक्रम, याच्यामध्ये घाट पण आहे नंतर, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित अभ्यासायच्या आहे. नंतर हे सगळं जे आहे आपण बॅचमध्ये बघणारच आहे आपल्या, पण मी तुम्हाला जे काही लोक स्वतः करत असतील, ठीक आहे, त्यांच्यासाठी सेल्फ स्टडी काही करत असतील त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. प्लस जरी आपण बॅच करतो पण तरी बॅचमध्ये तर आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो, पण आपल्याला जर सुरुवात आपल्या स्वतःलाही काही काही गोष्टी माहीत असल्या तर असे जे अनालिसिस आहे हे आपल्यासाठी खूप जास्त युजफुल ठरतात, ठीक आहे. नंतर आहे आता हवामानशास्त्र आणि नद्या. हवामानशास्त्र, त्याच्यामध्ये त्रिवार्थ हवामान वर्गीकरण, त्रिवार्थ आहे, कोपेन आहे, ठीक आहे. आता नवीन नवीन भूगोल तज्ञांवर आयोग प्रश्न विचारायला लागले की त्यांनी किती प्रकारचे हवामान वर्गीकरण दिले, ठीक आहे, ते पण आपण बघणार आहोत. मग आता त्रिवार्थ सगळ्यात आवडतं आहे आयोगाचं, ठीक आहे. याच्यावर आजकाल त्याचे भाग विचारतात की म्हणजे आता महाराष्ट्रातले कुठले कुठले भाग कुठल्या याच्या हवामानाच्या प्रकारामध्ये येतात. भारताचे वार्षिक पर्जन्यमान, ताम्हिणी घाटातील पावसाचे स्वरूप, यावर्षी मेन्स मध्ये ग्रुप सी च्या मेन्सच्या याच्यामध्ये ताम्हिणी घाटावर फारच डिटेल 4 स्टेटमेंट आहेत दिलेले, ठीक आहे. म्हणजे डेप्थ खूप जास्त वाढली आहे हे आपल्याला लक्षात येते. नंतर नद्या, धरणे, जोड्या विचारतात, यावर्षी विचारलं होतं. प्रकल्प विचारलेले आहेत, प्रिलिम्सला पण आहे आणि मेन्सला पण. डायरेक्ट धरणं म्हणजे कुठल्या नदीवर कुठले धरण आहे, किंवा मग एखादा प्रकल्प असेल तो विचारतात, किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे असंही विचारतात. नंतर काही योजना, जलसिंचन योजना वगैरे अशाही गोष्टी विचारतात, म्हणून त्यात सुद्धा आपल्याला डिटेल अभ्यास ना. आता नद्या म्हटलं ना की नद्या, उपनद्या, डावीकडील उपनदी, उजवीकडील उपनदी, त्यांची उगम, ह्या गोष्टी आता आयोगाला फार म्हणजे एक तुम्ही पॅटर्न जर ऑब्झर्व केला असेल तर आधी फक्त नद्या विचारायची, उपनद्या. आता उपनद्यांची उगम विचारतात, मग एखाद्या संगमावर, 2 नद्यांच्या संगमावर एखादं शहर बसलं असेल ते विचारतात. मग ह्या सगळ्या गोष्टी ना, आता असं नाही की 1-2, आता नृसिंहबाची वाडी जी आहे ती आहे, नंतर एखादं अजून आपण कुठलं 1-2 असे संगमाचे महत्वाचे, प्रवरा वगैरे अशा ठिकाणी, प्रवरा नदीवरचं संगम वगैरे, तर हे विचारायचे आधी. पण आता तसं होणार नाही, आता काहीतरी अजून आयोग वेगळं विचारणार जे आपल्याला आपण लक्षात ठेवत नाही, किंवा आपल्याला असं वाटतं हे महत्वाचं नाही आहे. आयोगात असे प्रश्न जास्त, म्हणून आता आपल्याला सगळाच जो अभ्यासक्रम आहे तो डिटेल अभ्यास ना गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अजून ना उष्ण पाण्याचे झरे वगैरे जे आहे, उष्ण गरम पाण्याचे झरे जे आहे तर ते सुद्धा विचारतात, ठीक आहे, कुठे आहे, ओके, कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आता पुढचं आहे आर्थिक मानवी भूगोल. आर्थिक व मानवी भूगोल. आता आर्थिक आणि मानवी भूगोलामध्ये काय काय येतं, खनिज येते, मृदा येते, ठीक आहे. म्हणजे खनिजांमध्ये मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्येही सांगितलं की खनिजांमध्ये आता आधीसारखं नाहीये की फक्त चला मॅग्नीज कुठल्या रिजनमध्ये आढळतं, लोह खनिज कुठल्या रिजनमध्ये आढळतं, बॉक्साईट कुठल्या रिजनमध्ये आढळतं, किंवा मेन जिल्हे आता तालुक्यांवर विचारायला लागलेले आहे. मग कुठे सगळ्यात जास्त साठा आहे, मग त्याचे उतरता क्रम वगैरे म्हणा, किंवा एखादा पट्टा दिलेला आहे, समजा पूर्व विदर्भाचा पट्टा आहे, त्याचे अक्षांश रेखांश पण कधी कधी विचारू शकते. भारताचा एकदा विचारलेला आहे, त्यांनी पूर्व भारताबद्दल विचारलं होतं, ठीक आहे. मग अशा प्रकारचे प्रश्न आता डिटेलमध्ये, प्लस मृदेशी रिलेटेड पण कुठल्या भागामध्ये कुठली मृदा आढळते, त्याच्यामध्ये घेतली जाणारे पिकं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला करावं लागणार आहे. देन औद्योगिक कॉरिडोर्स, दिल्ली मुंबई सारखे महाराष्ट्रातील औद्योगिक कॉरिडोर, ह्या सगळ्या गोष्टी. नंतर जनगणना, त्याच्यामध्ये घनता, बाललिंग गुणोत्तर, ओके. यावर्षी आता आपण बघितलं की आपल्याला जनगणनेचा जो हा चॅप्टर आहे ना जनगणना, त्याच्यावर एक फिक्स प्रश्न होते की या प्रकारचे प्रश्न येतात. पण आता खूप जास्त चेंज झाले, ते डिटेलमध्ये आता खूप जास्त विचारायला लागलेले आहे. मग तो सुद्धा आपल्याला घटक जो आहे तो डिटेलमध्ये अभ्यासावा लागणार आहे, ठीक आहे. नंतर केंद्र वसाहतीची वैशिष्ट्य आहे. आता वसाहतीचे प्रकार आहे वेगवेगळे, त्याची वैशिष्ट्य कुठली आहे, कुठल्या वसाहती कुठल्या एरियामध्ये असतात, समजा विरळ, समजा आता जंगलाचा भाग आहे तिथे कुठल्या प्रकारच्या आढळतात, पठारी प्रदेशावर कुठल्या प्रकारच्या आढळतात, उताराच्या प्रदेशावर कुठल्या प्रकारच्या आढळतात. नंतर वस्त्यांचे प्रकार आहे, ठीक आहे. नंतर रस्त्यांचे पण काही काही हे असतात, प्रकार असतात. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मग अजून नागरीकरण आहे, स्थलांतरण आहे, असे जनगणना चॅप्टरमध्ये उपघटक पण भरपूर आहे, ज्याच्यावर आता आयोग खूप जास्त प्रमाणामध्ये प्रश्न विचारायला लागलेले आहे. पुन्हा एक महत्वाचं तांडा वस्ती विकास योजना, याच्यामध्ये आता बघा मेन्सला प्रश्न येऊन गेलाय, तांडा वस्तीवर योजना विचारली होती, तांडा वस्तीसाठी जी योजना आहे ती विचारली होती. प्लस मी तुम्हाला हेही म्हणेल
की आता हे एक ट्राईबच आपण पकडूया, तांडा वगैरे म्हणजे बंजारा ट्राईबसाठी, पण बाकीच्याही ट्राईब आहे विचारू शकतात महाराष्ट्रामध्ये कुठली ट्राईब कुठे आढळते, म्हणजे आदिवासी जमाती भारताबद्दलही विचारू शकतात, त्यांचं एखादं वैशिष्ट्य विचारू शकते. एकदा प्रश्न एक फोटो दिला होता आणि ही कुठली आदिवासी प्रजाती असं आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. मे बी आता ते पुन्हा विचारले जाऊ शकते, म्हणजे कुठल्या प्रकारचे पोशाख ते घालतात, दागिने कुठले घालतात, अशाही गोष्टी मेन्सला अपेक्षित आहे. ह्या गोष्टी प्रिलिम्सला आपण एवढं एक्सपेक्ट करू शकते, पण मेन्सला विचारू शकते, म्हणून त्या दृष्टिकोनातून पण आपल्याला आपला अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. देन आता आहे पर्यावरण, जे की खूप महत्वाचं झालंय आता. असं समजा की 50-60-50% याच्यावर प्रश्न यायला लागले तर 50 म्हणजे इक्वल लेवलचं जे वेटेज आहे त्या आयोगाने या दोन्ही सब्जेक्टला दिलेलं आहे. यावर्षी तर जास्त पर्यावरणावर होते ग्रुप सी मेन्सला. ओके. आता याच्यामध्ये बघा संस्था व मुख्यालय, त्याच्यामध्ये मग WWF आहे, नंतर UNEP आहे. ठीक आहे. हे ज्या मुख्यालय संस्था आहे त्यांचे मुख्यालय आहे, नंतर काही करार आहे इंटरनॅशनल लेवलचे, पॅरिस करार आहे, नंतर मॉन्ट्रियल आहे. ठीक आहे. म्हणजे असे जे काही करार होऊन गेले त्याच्या रिगार्डिंग काही नवीन घडामोडी झाल्या असेल त्या. नंतर अभयारण्य विचारतात, मग कुठलं अभयारण्य कुठे आहे, कशासाठी प्रसिद्ध आहे, आता जसं नॉर्थ सिमलीपाल बद्दल विचारलं गेलं होतं. ओके. नंतर बायोडायव्हर्सिटी, जैवविविधतेबद्दल जो कायदा आहे 2002चा, त्याच्या रिगार्डिंग क्वेश्चन विचारले गेले आहे. यावर्षी 2023 ISFR याच्यावर पण प्रश्न येऊन गेलेला आहे. आता याच्यामध्ये अजून पुन्हा की भूकंप वर्ष सुद्धा विचारले. आता कोयना नदीचा जो भूकंप कोयना नदीमध्ये झाला होता तो भूकंपाचं वर्ष, देन किल्लारी भूकंप. मग आपल्याला हे पण माहित पाहिजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आतापर्यंत नुकसान जे आहे ते सुनामी, मुंबईमध्ये जी सुनामी येऊन गेली होती ते सुनामीचं वर्ष विचारू शकतात. मग हे महत्वाचे भूकंपाचे वर्ष आहे. मी क्योटो बद्दल आता सांगितलं. ब्लू कार्बनवर यावेळेस जास्त प्रश्न विचारले गेले आहे, तर तो सुद्धा टॉपिक आपल्यासाठी महत्वाचं आहे पुढच्याही एक्झामच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. तर हे काही भूकंप आहे महत्वाचे, मग भारतातील असो किंवा ज्या सुनामी येऊन गेलेल्या आहे, यावर्षी चक्रीवादळ आहे किंवा ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल, किंवा भारताने एखाद्या देशाला तिथे नैसर्गिक आपत्ती आली असेल एखादी, तर तिथे जर मदत केली असेल मग त्याला त्या मदतीची जी आपण हे नाव देतो ना, त्याला कुठलं मिशन आपण राबवलं गेलं आहे मदतीसाठी, तर ते पण एक लक्षात ठेवायचं. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात करंट रिगार्डिंग पण, ज्या आपण सिलेबसशी रिलेट करू शकतो, त्याच्यावर प्रश्न येतात. त्या सगळ्या ज्या गोष्टी आहे पर्यावरणाशी, ठीक आहे, तर हे पर्यावरणामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ते विचारण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. आता बघा एक ट्रेंड आपण म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला एकच सांगितलं की दोन्ही याला सेम वेटेज आहे. आता बघा काही काही प्रश्नांवर कशा प्रकारचं आता जे आहे वेटेज कमी होत गेलं काही टॉपिकवर. आता पहिला जो आपण बघितला प्राकृतिक भूगोल आणि हवामानशास्त्र, ग्रुप बी 2024ला 4 प्रश्न आले, ग्रुप सी 2024ला 2च आले, पुन्हा ग्रुप बी 2025 मेन्सला 2च आले आणि याला ग्रुप सी 25 मेन्सला पण 2च आले. म्हणजे याचा जो कल आहे, ह्या टॉपिकचा जो कल आहे हा घटत आहे. म्हणजे याच्यावरच्या प्रश्नांची संख्या जी आहे ती कमी होत चाललेली आहे. ठीक आहे. कोणत्या प्राकृतिक भूगोल हवामानशास्त्र या घटकाची इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक. मी असं म्हणत नाही की जर कल घटत आहे तर हा करायचाच नाही किंवा याच्याकडे दुर्लक्ष करायचं, काय सांगता येत नाही. येणाऱ्या मेन्समध्ये त्याच्यावर अचानक 4 प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. पण एक मी तुम्हाला सांगते की याचा थोडा कल जो आहे तो घटत आहे. नंतर मानवी व आर्थिक भूगोलचे जे आपण काही टॉपिक बघितले याच्यामध्ये बघा इथे 2 आहे, 2024ची ग्रुप सी मेन्सला 3 आहे, पुन्हा 25ला सेम 2 आहे आणि इथे फक्त 1च आहे. ठीक आहे. तर हे आपण एक बघू शकतो की 2, 3, 2, 1 म्हणजे एक प्रकारे स्थिर आणि घटता, म्हणजे थोडाफार बॅलन्स पण आढळतो कुठे कुठे, पण घटता पण आहे कारण एकच प्रश्न आहे ग्रुप सी मेन्सला. नंतर पर्यावरण आणि पारिस्थितिकी 4 2024ला, पुन्हा ग्रुप सी 24ला 5, ग्रुप बी मेन्स 25 6 आणि आता एकदम 7. मी तुम्हाला म्हटलं ना 60 ते 70% यावर्षी प्रश्न जे आहे ते पर्यावरणावर होते. इथे एकदम जास्त प्रमाण दिलेलं आहे, वाढलेलं प्रमाण आपल्याला बघायला मिळते. 7 म्हणजे खूप झाले, 10 पैकी 7 म्हणजे 3च प्रश्न हे जिओग्राफीवर विचारले गेले. म्हणजे विचार करा 60 ते 70% प्रश्न हे फक्त पर्यावरणावर होते. म्हणजे पर्यावरण सुद्धा आपल्याला याच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. पर्यावरणावर भर देणं, त्याच्यामध्ये जैवविविधता आहे, परिसंस्था आहे, वेगवेगळे कायदे झालेले आहे पर्यावरणाशी रिगार्डिंग, मग भारतातील असो इंटरनॅशनल लेवलचे महत्वाचे असो, काही संस्था आहेत म्हणजे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचे मुख्यालय, नंतर काही ऍक्ट आहे जे जागतिक लेवलला महत्वाचे ऍक्ट आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी, अभयारण्य आहे, राष्ट्रीय उद्याने आहे, नंतर प्रोजेक्ट व्याघ्र प्रकल्प आहे, हत्ती संवर्धन प्रकल्प आहे, सिंह संवर्धन प्रकल्प आहे, गेंडा संवर्धन प्रकल्प आहे. असे त्याचा आपल्याला कधी कधी वर्षाचा क्रम विचारू शकतात की सगळ्यात पहिला संवर्धन प्रकल्प कोणता होता. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला व्यवस्थित अभ्यासायच्या आहे. मग याच्यातून आपल्याला लक्षात येतं की खूप महत्वाचा व्हेरी इम्पॉर्टंट घटक कुठला आहे आपल्यासाठी,
पर्यावरण आणि पारिस्थितिकी, आणि नंतर त्याच्यानंतर मानवी व आर्थिक भूगोल, आणि लास्ट मध्ये प्राकृतिक भूगोल आणि हवामानशास्त्र. मग टोटल आता आपल्याला सगळ्यांना माहिती की 10 प्रश्न आहे आणि 20 गुण. म्हणजे आता बघा पर्यावरणाचं आपल्याला त्याच्यात लक्षात हेच येते की आधी 4 होते 24ला, आता 25ला डायरेक्ट 7 झाले. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की पर्यावरणाचं आपण सांगितलं, नंतर प्रत्येक पेपरमध्ये क्रमवारी किंवा नकाशा प्रश्न हा पॅटर्न कधीही चुकलेला नाही. म्हणजे कंपल्सरी 1 किंवा 2 क्रमवारी विचारतात किंवा नकाशा रिगार्डिंग एखादा प्रश्न विचारतात. नकाशा रिगार्डिंग म्हणजे ज्या नकाशाच्या मदतीने ज्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात तशाशी रिगार्डिंग, डायरेक्ट असा मॅप नाही विचारत. विचारलं तेही विचारू शकतात कधीतरी, पण त्या रिगार्डिंग आपण ज्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो अशा गोष्टीवर आपल्याला क्रमवारी, जशी मी तुम्हाला सांगितलं की उत्तर दक्षिण आहे, दक्षिण उत्तर आहे, पश्चिम पूर्व, पूर्व पश्चिम, अशी क्रमवारी 1 किंवा 2 प्रश्न फिक्स असते. ठीक आहे. आता 100% ज्या गोष्टी आहे त्या म्हणजे 4ही पेपरमध्ये डायनॅमिक चालू घडामोडी संलग्न घटक उपस्थित आहे. म्हणजे चालू घडामोडी रिगार्डिंग जे घटक आहे, महत्वाचे टॉपिक आहे, ते कंपल्सरी दरवर्षी विचारले गेलेले आहे 100%. म्हणजे विचारतात म्हणजे विचारतातच. तर हेही आपल्याला जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आता बघा की आता हे आपण जे आहे अनालिसिस असं केलंय की याच्यामध्ये आपण हे जे आपले 3 पिलर्स आपण याचे बघितले, जिओग्राफीचे बघितले, त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोल, हवामानशास्त्र, मानवी व आर्थिक भूगोल, देन पर्यावरण आणि पारिस्थितिकी. याच्यामध्ये आता बघा की दरवर्षी प्रश्नाची संख्या किती होती आणि कशावर प्रश्न विचारले गेलेले आहे हे आपण बघणार आहोत. आता प्रश्नाची संख्या तर मी तुम्हाला आत्ताच सांगितली, पण टॉपिक कुठले कुठले होते, ठीक आहे, कशा प्रकारचं होतं हे आपण आता बघणार आहोत. आता बघा की मी आता सांगितलं होतं की 2च प्रश्न होते 25ला. ठीक आहे. ग्रुप बी ला, ग्रुप सी ला 25ला 2 होते, ग्रुप बी ला 24ला 4 होते, आणि इकडे ग्रुप सी ला 24ला 2 होते. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये प्राकृतिक भूगोल आणि हवामानशास्त्र काय, नद्या आणि धरणे यांच्या जोड्या जुडवा विचारल्या होत्या, शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम विचारला होता, जो की आपण मॅपिंगच्या मदतीने, मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं की डिरेक्टली तुम्हाला मॅप विचारणार नाही की मॅप दिल्यानं चला इथे कुठलं ठिकाण कुठे आहे असं शो करा. याच्या आधी असे प्रश्न विचारले गेले आहे, पण डिरेक्टली मॅप विचारत नाही. तर शिखरांचा उतरता क्रम म्हणजेच काय आहे, उंचीनुसार चढता किंवा उतरता क्रम, की मॅपने आपण लक्षात ठेवू शकतो ना की उत्तरे कुठलं शिखर, उत्तरेकडे कुठलं आहे, त्याच्यानंतर कुठलं येतं, किंवा दक्षिणेकडे कुठलं आहे. म्हणून अशा प्रकारचे प्रश्न नद्या आणि धरण्यांच्या जोड्या जुडवा. त्याच्यानंतर त्याच्यानंतर सेम टॉपिकवर बघा ग्रुप सी मेन्स 25ला भारतातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान विचारलेले आहे. हे फॅक्ट्स झाले, म्हणजे आपल्याला फॅक्ट्स करणं पण गरजेचं आहे. इकडे नद्या, उपनद्या, धरणे, प्रकल्प, कुठला जिल्हा, ह्या गोष्टी, शिखरांचे क्रम, घाटांचा क्रम, खिंडी, ज्या काही गोष्टी आहे, नंतर बेटे पण विचारतात, खाड्या विचारतात, ह्या पण गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ताम्हिणी व पश्चिम घाट पर्जन्यमानाची वैशिष्ट्य, आता पश्चिम घाटाचाच भाग असलेला ताम्हिणी घाट, त्याच्या पर्जन्यमानाची वैशिष्ट्य, ते मल्टी स्टेटमेंट फॉर्म मध्ये विचारलं गेलं होतं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आता फक्त एखादा फॅक्ट करून म्हणजे चालणार नाही, तर एखादी गोष्ट आहे समजा पश्चिम घाट रिलेटेड आपल्याला डिटेल व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये दक्षिण भारतही आला. आता पश्चिम घाटाचा जो विस्तार आहे तो इकडे गुजरात पासून तिकडे खाली दक्षिणेपर्यंत आपल्याला केरळपर्यंत बघायला मिळतो. ठीक आहे. तर तो पूर्ण व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे. स्पेशली महाराष्ट्रामध्ये जेवढा पश्चिम घाटाचा भाग आहे, सह्याद्री पर्वतरांग आहे, ते व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे. तर यावर्षी आपल्याला ग्रुप सी मेन्सला आपल्याला बघायला मिळाला हा जो या घटकावर प्रश्न आहे. नंतर ग्रुप बी मेन्स 24 बघा कोकण किनाऱ्याचा प्रकार विचारलेला आहे, रिया प्रकारचे त्रिवार्थ हवामान वर्गीकरण विचारलेलं आहे, उत्तर सीमेवरील पर्वतरांग विचारलेली आहे, नंतर डोंगर रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे. बघा आता इथे शिखरांचा विचारला, इथे डोंगरांगांचा विचारला, हे पण आपण नकाशानेच लक्षात ठेवू शकतो. उद्या नद्यांचा पण विचारू शकतात की 2 याच्यामध्ये कुठली नदी आहे, मग त्याचा क्रम लावा. ठीक आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे सब टॉपिक्स मी तुम्हाला याच्यासाठी सांगते की हे आपल्याला व्यवस्थित करायचे आहे. कुठल्या कुठल्या घटकावर विचारले गेले, कशा टाईपचे विचारले गेले, याचीच मदतीने आपण आपला मेन्सचा अभ्यासक्रम जो आहे तो व्यवस्थित कव्हर करू शकतो. ठीक आहे. उत्तर सीमेवरील पर्वतरांग हे पण नकाशावरूनच आपल्याला लक्षात राहील. म्हणजे मॅप किती महत्वाचा. त्रिवार्थ हवामान वर्गीकरण, आता हवामान वर्गीकरण मी स्वतः तरी ना मॅप मधूनच लक्षात ठेवते की महाराष्ट्राचं
वर्गीकरण ASH BW वगैरे हे जे आहे प्रॉपर मॅपनी वाटल्यास कलर करून घ्यायचं. जर खूपच आपल्याला लक्षात नसेल राहिलं तर प्रॉपर कलर कुठला कुठला भाग येतो, मराठवाड्याचा काही भाग आहे, काही पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, विदर्भाचा भाग आहे, हे कुठले कुठल्या याच्यात येतात वर्गीकरणामध्ये हे प्रॉपर, आणि ते बरोबर ना आठवतं पेपरला. हे पण मी तुम्हाला सांगते, पाठ करायची गरज नाहीये, बरोबर तो मॅप आठवतो. इव्हन भारताच्याही बद्दल तसंच होतं की त्याच्यामध्ये सुद्धा मॅप बरोबर आठवतो. ठीक आहे, म्हणून अशा ज्या गोष्टी आहेत त्या मॅपच्या हेल्पनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. नंतर आहे नदी खोरे, त्यांचा क्रम. नदी खोऱ्यांचं उत्तरेकडून बघा, दक्षिणेकडे पुन्हा तापी ते कृष्णा विचारलेला आहे. ठीक आहे, नंतर महाराष्ट्रातील हवामानाचे प्रकार. आताच मी तुम्हाला सांगितलं की त्रिवार वर्गीकरण हे भारताचंही विचारतात, महाराष्ट्रातीलही विचारतात. ओके, तर हे व्यवस्थित सगळे जे टॉपिक आहेत ते लक्षात ठेवा. नंतर आहे आता मानवी आर्थिक भूगोल. आता याच्यामध्ये बघा की जनगणना खूप महत्वाचा टॉपिक आहे, एकदम व्यवस्थित करायचं आहे जनगणना. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा 2001 जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता विचारली होती. म्हणजे आपण करतो फक्त 11ची, पण इथे 1ची सुद्धा विचारली आहे. दशवार्षिक वृद्धी पण विचारते, मग 1ची सुद्धा विचारली, म्हणजे आता 1ची पण व्यवस्थित करावी लागणार आहे, फक्त 11ची करायची नाही. घनता म्हणा, लोकसंख्या म्हणा, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी. नंतर त्याच्यामध्ये अजून मी तुम्हाला सांगते की सुरुवातीला म्हणजे आता 1921 हे जे वर्ष आहे हे जो गॅप पडला होता, ठीक आहे, विभागाचे वर्ष असे म्हणतात, कारण जी लोकसंख्या आहे ती कमी झाली होती, म्हणजे मायनसमध्ये गेला होता वृद्धी दर, म्हणून त्याला विभाजनाचे कालखंड म्हणजे विभाजनाचा कालखंड असं संबोधतात. तर त्या पण गोष्टी व्यवस्थित अभ्यासायच्या, म्हणजे सुरुवात कधीपासून झाली, कोणी केली, किती वर्ष झाले, किती जनगणना, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, पण आता 1ची पण करायची आणि 2011ची पण व्यवस्थित करायची. औद्योगिक कॉरिडॉर मी तुम्हाला सांगितले, आर्थिक आणि औद्योगिक कॉरिडॉर्स व्यवस्थित ते मल्टी स्टेटमेंटमध्ये विचारतात. आता हे जे आहे उद्योग आणि वाहतूक दळणवळण, हे 2-3 चॅप्टर जे आहे हे व्यवस्थित करावं लागतील. याच्यासाठी हे आर्थिक भूगोलमध्ये येतं. कुठले कुठले उद्योग, जिओग्राफी मध्ये दिले, पर्यटन, वाहतूक व दळणवळण. ठीक आहे, हे 3 चॅप्टर मध्ये सगळं कव्हर होतं. नंतर वसंतराव नाईक, मगाशी सांगितलंय अशी ग्रुप सी मेन्सला विचारलं होतं. वसंतराव नाईक तांडा बस्ती विकास योजनेबद्दल विचारलं होतं. ठीक आहे, याच्यावर एक प्रश्न. मग अशा कुठल्याही रिगार्डिंग इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात. ठीक आहे, मग अशी कुठली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची योजना असेल किंवा भारत सरकारचीही असेल, ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. इकॉनॉमिक सर्व्हे आपल्याला हेल्प करतो ह्या गोष्टीसाठी, आणि तेच मी म्हणूनच आपण ऍड केलं होतं की चालू घडामोडीशी आपल्याला कनेक्ट करायचे, रिलेट करायचे, की याच्यावर प्रश्न येऊ शकतो. की आता म्हणजे तांडा वस्ती विकास योजना होती, नंतर काही कृषी रिलेटेड योजना असू शकतात, काही उपक्रम असू शकतात, त्या सुद्धा गोष्टी आपल्याला विचारण्याचे चान्सेस असतात. मग त्या इकॉनॉमिक सर्व्हेचेच आपल्याला हेल्प घ्यावी लागते त्याच्यासाठी, म्हणून इकॉनॉमिक सर्व्हे सुद्धा एकदम व्यवस्थित करायचा. नंतर बघा याच्यामध्येच खनिज हा चॅप्टर येतो, मृदा येते, मग खनिजांवर मल्टी स्टेटमेंट विचारतात. केंद्रित वसाहती मी तुम्हाला मगाशी सांगितलं की केंद्रित वसाहतीवर सुद्धा मल्टी स्टेटमेंटचे प्रश्न विचारतात. नंतर आहे याच्यामध्ये 3 प्रश्न विचारले, इथे विचारले होते 2 प्रश्न, इथे एकच विचारलेला आहे फक्त, इथे 3 आहे. बाल लिंग गुणोत्तर विचारले आहे, कधीचे विचारलेले आहे, बाल लिंग गुणोत्तर विचारले 2011चं. ओके, तर 2011चं वनस्पती त्यांची उत्पादने विचारलेली आहे. ठीक आहे, कोणत्या वनस्पतीपासून कशाचं उत्पादन, त्याच्या जोड्या विचारतात. महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणारे खनिज विचारले. ह्या गोष्टी एकदम बेसिक होते, हे इझी आहे, हे लक्षात. मग याच्यामध्ये आता आपल्याला एक लक्षात येते की वन हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये वनांमध्ये मग कुठल्या कुठल्या प्रकारची वनं आहे, नंतर किती सेंटीमीटर पाऊस पडतो तिथे ती वने आढळतात, कुठल्या प्रकारच्या याच्यामध्ये कुठली वने येतात, म्हणजे कुठले समजा आता निमसदाहरित वने आहे त्याच्यामध्ये कुठली वृक्ष येतात, मग त्याचा काय उपयोग आहे, आर्थिक उपयोग वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित करायच्या आहे. ठीक आहे, हे मेन्ससाठी खूप जास्त महत्वाचं आहे, कारण मेन्सला याच्यामध्ये थोडे डिटेल प्रश्न विचारतात म्हणून. ओके, देन आता बघा पर्यावरण आणि पारिस्थितिकी, याच्यावर 6 प्रश्न, इकडे 7 प्रश्न, म्हणजे 25ला हा रेशो आहे. खूप जास्त प्रमाणात जी संख्या आहे ती वाढलेली आहे. ग्रुप बी ला 6, ग्रुप सी ला 7, इकडे 4 आणि 5च होते. या तुलनेमध्ये खूपच जास्त प्रमाण वाढलेलं आहे. 60 ते 70% प्रश्न जे आहे ते पर्यावरणावर आहे. आता याच्यामध्ये नॉर्थ सिमलीपाल अभयारण्य, करंट
वनीकरण निर्वनीकरण परिणाम हे ते एक आपण लॉजिकनी असे प्रश्न सोडवू शकतो. पर्यावरण संस्था आणि मुख्यालय हे आपल्याला पाठ पाहिजे, कुठल्या कुठल्या महत्वाच्या पर्यावरणीय संस्था आहे. जैविक विविधता कायदा हे अभ्यासक्रमातला आहे, करावाच लागणार आहे व्यवस्थित. वन अहवाल मगाशीच सांगितलं, 23चा जो वन अहवाल आला होता त्याच्या रिगार्डिंग प्रश्न होता की आपल्याला वन अहवाल सुद्धा व्यवस्थित करावं लागतात. सीईपीआय प्रदूषण निर्देशांक हे पण करंट रिलेटेड आहे, निर्देशांक विचारू शकतात. मग कुठला आपल्या देशाचं किंवा इंटरनॅशनल लेवलला जागतिक लेवलचं हे सुद्धा विचारू शकतात. नंतर बघा ग्रुप सी ला मेन्सला काय पर्यावरण संघटना मुख्यालय सेम. आता इथे जर आपण व्यवस्थित केलं असतं, जे लोक ग्रुप बी मेन्सला ज्यांनी दिली किंवा जे लोक फक्त ग्रुप सी मेन्सला होते त्यांनी अनालिसिस जर केलं असेल, चला इथे विचारलंय म्हणून आपण व्यवस्थित वाचून घ्यायला पाहिजे. सेम प्रश्न इथे पडलाय म्हणजे त्यांना इथे 1 मार्क्स फिक्स झाला. हे असं असतं की आपल्याला आपले आधीचेच प्रिव्हियस पेपरच गाईड करत असतात की येणाऱ्या काळात काय विचारणार आहे. हे इथेच प्रूव्ह झालं बघा की इथे विचारलंय लगेच इथे ग्रुप सी मेन्सला विचारलं. अणुऊर्जा अपघात विचारला होता, जगातील पहिला विचारला होता ग्रुप सी मेन्सला. वलेनकोंड अभयारण्य हे पण महत्वाचं, हे करंट रिलेटेड नव्हतं, हे करंट रिलेटेड नव्हतं. त्यांनी हे विचारलं होतं की इथे कुठल्या प्रकारचं म्हणजे हे कुठे आहे, त्यांनी नदी विचारली होती वलेनकोंड याची. आणि ब्लू कार्बन कन्सेप्ट सध्या खूप जास्त चर्चेत असल्यामुळं याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. महाराष्ट्र वन धोरण 2008चं होतं ते विचारलं. विभाग आणि अभयारण्यांची संख्या विचारली, हा पण इझी प्रश्न होता, व्यवस्थित अभ्यास केलास असे प्रश्न आरामात सुटतात. नंतर पश्चिम घाट विकास कार्यक्रम, आता आपल्याला प्राकृतिक भूगोलमध्ये आहेच महत्वाचा पश्चिम घाट कोकण किनारपट्टी, त्याच्या रिलेटेड काही विकास कार्यक्रम असेल, कुठल्या काही संघटना स्थापन केल्या असेल, कारण जागतिक हॉटस्पॉट पण आहे पश्चिम घाट, ठीक आहे, कुठली कमिटी असेल त्याच्या याच्यासाठी अभ्यासासाठी, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर 2024ला बघा भूकंप आणि त्याची वर्ष मगाशीच बघितलं. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस हे विचारलं होतं. आता दिवस पण कधी कधी आपल्याला म्हणजे आता जसं व्याघ्र दिन आहे, ठीक आहे, लोकसंख्या दिन आहे, असे दिन आहे, हे लक्षात ठेवायचे. युएन वॉटर डिकेड 2018 ते 28 हे करंट रिगार्डिंग होतं, ते पण विचारलं. पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली, ठीक आहे, तर हे सगळ्या गोष्टी आता हेच टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचे पुन्हा, आणि अजून याच्यामध्ये काही ऍडिशनल ते आपण आपल्या बॅचमध्ये पूर्ण कव्हर करून घेणार आहोत. पुन्हा इकडे ताजमहल प्रदूषण याचिका ते करंटमध्ये होतं. संयुक्त वन व्यवस्थापन ठराव 1972ची वसुंधरा परिषद, ठीक आहे. आता वसुंधरा परिषद तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ते व्यवस्थित अभ्यासून घ्यायची, कुठल्या वर्षाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी. नंतर खारफुटी वनक्षेत्रातील वाढ आहे. नंतर क्योटो प्रोटोकॉल आहे. प्रोटोकॉल जे आहे मॉन्ट्रियल क्योटो, हे दोन्ही प्रोटोकॉल जे ते खूप जास्त महत्वाचे आहे, म्हणून ते व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे. तर हे झालं पूर्ण आपले 2 वर्षाचे जे 4 पेपर झाले, मग ते ग्रुप बी मेन्स असो ग्रुप सी मेन्स असो, ते दोन्ही 24 आणि 25 हे 4ही पेपरचा आपण डिटेल अनालिसिस जे आहे, म्हणजे जे डिटेल आपले टॉपिक आहे त्याचं अनालिसिस बघितलेलं आहे. हे तुम्हाला खूप जास्त हे नोट करून घ्याल, तशी त्याची पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करणारच आहोत. पण काही लोकांना जर अजून जास्त डिटेलमध्ये काही गोष्टी नोट करायच्या असेल ज्या मी इथे मेन्शन केल्या, ते तुम्ही नोट पण करू शकता, ठीक आहे. आता पुढचं बघूया. आता याच्यामध्ये बघा, आता मी तुम्हाला आता पुन्हा ते सांगण्यात की अर्थ नाही. आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की 60 ते 70% पर्यावरणावर जो आहे तो आयोगाचा भर वाढलेला आहे. आता याच्यामध्ये अजून डायनॅमिक पर्यावरण बघा, म्हणजे पर्यावरणामध्ये वेगळं काय विचारायला लागलंय, तर ISFR 2023चा, ठीक आहे, इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट थेट प्रश्न आला होता. आता 23चा रिपोर्ट आहे पण त्याच्यावर थेट प्रश्न येऊन गेला. UN वॉटर डिकेड 18-28 आंतरराष्ट्रीय उपक्रम होता, म्हणजे करंट रिगार्डिंग होते, याच्यावर प्रश्न विचारला. CEPI निर्देशांक प्रदूषण मोजमापावर आधारित प्रश्न होता, तो निर्देशांकावर प्रश्न विचारला. निळा कार्बन ब्लू कार्बन, ठीक आहे, इकोसिस्टीम नवीन संकल्पना आहे, म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे मग हे पण आपल्याला ह्या गोष्टींवर कुठले उपक्रम आहे आंतरराष्ट्रीय लेवलचे, कुठला निर्देशांक जर असेल, ठीक आहे, किंवा रिसेंटमध्ये काही घडामोडी झालेल्या असेल, एखादी नवीन संकल्पना आलेली असेल, मग हे आपल्याला करंटमधून कळतं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नोट करून ठेवायच्या. आपण करंटचा अभ्यास करताना की आपल्याला हे एन्व्हायरमेंटमध्ये विचारलं जाऊ शकतं, अरे हे तर आपल्याला भूगोलमध्ये विचारलं जाऊ शकतं, इकॉनॉमिक्समध्ये पण अशा बऱ्याचशा घडामोडी असतात इकॉनॉमी रिलेटेड. अशा प्रत्येक सब्जेक्टचं नोट करून घेतलं ना की आपल्याला बरोबर ते क्लिक होतं, आणि जर त्याच्यावर प्रश्न आला तर आपलं उत्तर करेक्ट येतं, ठीक आहे. अशा गोष्टींची आपल्याला मदत होते अभ्यास करताना. ओके, आता बघा की आता हे आपण बघितलंय की डोंगरांगांचा क्रम, नदी खोऱ्यांचा वगैरे हे सगळं आपलं बघून झालं, आणि याच्यावर फिक्स एक प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा बरं का. डोंगरांगांचा क्रम, नदी खोऱ्यांचा क्रम, शिखरांचा क्रम, याच्यावर्षी किंवा आपले घाट, खिंडी, नंतर खाड्या, ह्या ज्या गोष्टी आहेत, धरणं, त्याच्यावरील कुठल्या नद्यांवरील धरण आहे किंवा कुठले जिल्हे किंवा कुठल्या जलाशयाचं कुठलं नाव आहे, ह्या गोष्टींवर ना दरवर्षी एक तरी प्रश्न, म्हणजे हे जे काही टॉपिक सांगितले, मी असं नाही म्हणताय की प्रत्येक याच्यावर दरवर्षी एक प्रश्न, पण हे जे 5-6 टॉपिक असतात याच्यापैकी एक तरी प्रश्न असतोच दरवर्षी, म्हणून हे व्यवस्थित करून ठेवायचे. ओके, आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत. आता बघा की आतापर्यंत आपण
सिलेबसचं डिकोडिंग बघितलं, टॉपिक बघितले, कुठल्या टॉपिकला किती म्हणजे वेटेज आहे हे बघितलं, कशावर किती प्रश्न विचारले गेले, कुठल्या टाईपचे प्रश्न विचारले गेले, ह्या सगळ्या गोष्टी बघितलं. आता याच्यामध्ये बघा की प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे. आता ऑर्डर अँड मॅपिंग हे पहिलं. आता क्रमवारी आणि नकाशा. आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की क्रमवारीवर उत्तर दक्षिण आहे, पण सगळ्यात जास्त उत्तर दक्षिण विचारतात, पण कधी कधी दक्षिण उत्तरही विचारतात. इथे आपण आपलं कन्फ्युजन होते. ठीक आहे, पश्चिम पूर्व किंवा पूर्व पश्चिमही विचारू शकतात. आपण आता उत्तर दक्षिण विचारते म्हणून फक्त उत्तर दक्षिण पाठ करायची नाही, एखाद्या गोष्टीची दक्षिण उत्तर हे लक्षात ठेवायचं. पण तसं तर राहतच ते लक्षात, पण एखाद्या वेळेस आपण कन्फ्युज होऊ शकतो. ठीक आहे, म्हणून कधी सुरुवातीला काय असतं, आपण फक्त पहिले 3 किंवा 4 पाठ करतो, लास्ट मध्ये एवढं जात नाही. म्हणून दक्षिणेकडून उत्तरेकडचाही क्रम लक्षात ठेवायचा, पूर्व पश्चिमही करायचा, पश्चिम पूर्व व्यवस्थित करून घ्यायचा. ठीक आहे, नंतर हे झालं, क्रम झालं. ॲटलास सरावाने 5 सेकंदात सुटतात. कारण आता नकाशाचं मी तुम्हाला सुरुवातीपासून मी प्रत्येक लेक्चरमध्ये जिओग्राफीच्या हेच सांगते की मॅप एवढं बेस्ट आपली हेल्प जिओग्राफी शिकताना कोणीच करू शकत नाही. ॲटलासचा तुम्ही जेवढा जास्त सराव कराल त्याच्यामुळे तुमचे असे जर प्रश्न विचारले गेले, एखाद्या गोष्टीचं स्थान विचारलं गेलं, राजकीय सीमा विचारली गेली, ठीक आहे, किंवा हे जे गोष्ट आहे क्रम विचारले गेले, हे इझिली सुटतात तुमचे. म्हणजे हे जे क्रमवारीचे जे आहे ना, ऑर्डरचे जे क्वेश्चन्स आहेत हे इझिली तुमचा मॅपचा सराव करण्यामुळे सुटतात. म्हणून जास्तीत जास्त मॅपचा सराव करा आणि ह्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे आपल्याला मॅपचा जर आपण जास्तीत जास्त सराव केला तर आपल्याला हेल्प होईल असे प्रश्न सोडवायला. जोड्या जुळवा. आता जोड्या जुळवामध्ये जास्त काय विचारतात, नद्या, धरणे, संस्था मुख्यालय, आपत्ती वर्ष. ठीक आहे, 1-2 जोड्या माहित असल्या तरी एलिमिनेशनने आपण उत्तर काढू शकतो. हा, आपत्ती आणि कुठल्या वर्षी येऊन गेली. ठीक आहे, आता एलिमिनेशन मेथडनी कसं की 1-2 माहिती आहे, मग याच्यातले करेक्ट माहित असले, म्हणजे करेक्ट नाही 1-2 माहिती असले तर आपण त्याच्यामध्ये जर 4 ऑप्शन मध्ये आपल्याला 2 जर व्यवस्थित दिसते आणि एकच ऑप्शन असं दिसतंय की आपल्याला जे 2 माहिती आहे, पण आजकाल काय करायला लागलंय, कधी कधी 3 दिलं असतं आणि एकच ऑप्शन मध्ये आपल्याला लास्ट मध्ये कन्फ्युज असतं की असे 2 ऑप्शन दिले असते, मग आपले 2 एलिमिनेट होते आणि 2च उरले, त्याच्यामध्ये मग फक्त अल्टरनेट लास्ट ऑप्शनला किंवा एखाद्या ऑप्शनला केलं असतं. मग अशा वेळेस कधी कधी 50% जे आहे ते आपल्याला रिस्क घ्यावी लागते. पण ऑलमोस्ट याच्यामध्ये हेच आहे की तुम्हाला जर करेक्ट 2 माहिती असेल तरी तुमचा प्रश्न सुटतो. नंतर आहे आता मल्टी स्टेटमेंट, बहुविधानात्मक. त्याच्यामध्ये योग्य विधाने ओळखा. ठीक आहे, आता हे योग्य विधाने ओळखामध्ये आता प्रत्येक स्टेटमेंट आपल्याला माहित नसतं, कधी कधी 1 माहिती असतं, कधी कधी 2 माहिती असते आणि कधी कधी बरोबर माहिती असते, कधी कधी चुकलेलं माहित असते. पण आपल्याला चुकलेलं काय आहे, एलिमिनेशन मेथडने आपण गेलं तशा वेळी लवकर उत्तर मिळतं. पण त्याच्याही मध्ये अजून जर केवळ, नेहमी, म्हणजे जे एक्स्ट्रीम शब्द दिलेले असते, ठीक आहे, केवळ, नेहमी, अजिबात असे जिथे असतात शब्द ज्या विधानांमध्ये ते नेहमी चुकीचेच असतात, असलेली विधाने नेहमी चुकीची असतात, हे लक्षात ठेवायचं. हे आपल्यासाठी म्हणजे एक ट्रिकच पकडून चला की केवळ, नेहमी, अजिबात असे जर एक्स्ट्रीम शब्द दिलेले आहेत तर नेहमी ते स्टेटमेंट चुकीचं असतं, कारण हे अनालिसिस मधून लक्षात आलंय. म्हणून हे लक्षात ठेवा की असे एक्स्ट्रीम शब्द जर असेल, पहिले तर एलिमिनेशन मेथडने जायचं, एखादं इनकरेक्ट वाटतं ते घ्यायचं, त्याच्यात जर अजून आपल्याला हे काही स्टेटमेंटमध्ये शब्द दिसले तेही चुकीचे असतात, कारण असे एक्स्ट्रीम शब्द आयोग तेव्हाच वापरतो जेव्हा ते स्टेटमेंट चुकीचं असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नंतर चालू, संलग्न म्हणजेच करंट लिंक, आपल्याला ज्या करंट रिलेटेड गोष्टी आहेत त्या लिंक करून बघायच्या, म्हणजे ज्या गोष्टी आहेत करंट रिगार्डिंग त्याच्याशी रिलेटेड सगळ्यात जास्त प्रश्न आयोग आता विचारायला लागलाय. त्याच्यामध्ये अहवाल आहे, परिषदा आहे, आताच आपण बघितलं अहवाल, परिषदा, चर्चेतील अभयारण्य आहे. ठीक आहे, पुस्तकाबाहेरील नोट्सवर पण आधारित प्रश्न म्हणजे कोणते. आता बघा, पुस्तकं जेव्हा आपण आता समजा सौदी सरांचं बुक आहे, त्याच्यामधील आपण एक लिमिटेड समजा जे काही गोष्टी टॉपिक दिले आहे, घटक दिले, आपण ते अभ्यासतो. त्याच्या बाहेरील प्रश्न म्हणजेच हे आहे, अहवाल आहे, परिषदा आहे, ठीक आहे, किंवा चर्चेतील अभयारण्य आहे, ह्या गोष्टी ज्या आहे ह्या पुस्तकाबाहेरील आहे. मग आपल्याला करंट सोबत ह्या गोष्टी लिंक करणं गरजेचं आहे, कारण यावर्षी दरवर्षी करंट रिलेटेड प्रश्नाची संख्या जी आहे ती आता वाढत चालली आहे. हे झालं. नंतर आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे की राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण केंद्र शासनाच्या दिशानिर्देशांना बांधील नाही. आता बघा, एक्स्ट्रीम विधान चुकीचे, पुस्तकी ज्ञानादी. आपल्याला बघा आता याच्यामध्ये बघा की आपल्याला आपण जेवढं पुस्तक वाचलंय, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आता ही गोष्ट हे खूप डिटेलमध्ये होतं, तर हे आठवेल की नाही, किंवा काही काही लोकांचे हे वाचनात पण येत नाही. पण हे जे विधान आहे हे एक्स्ट्रीम विधान आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण केंद्र शासनाच्या निर्देशांना बांधील नाही. ठीक आहे, आणि हे याच्यामध्ये दिलंय, डबल कॉमामध्ये याच्यामध्ये दिलं आहे. तर याच्यामुळं
असे जे स्टेटमेंट असतात हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट जे असतात ते चुकीचे असतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे एक्झाम्पल मी त्याच्यामध्ये केवळ, नेहमी हे शब्द जरी नसले पण असेही काही काही स्टेटमेंट असतात ते चुकीचे असतात, हे लक्षात ठेवा. आता बघा याच्यामध्ये अजून की आपले जे हे आहे की उच्च प्राधान्य, मध्यम प्राधान्य आणि कमी प्राधान्य असे कुठले कुठले टॉपिक आहे ज्याला जास्त प्राधान्य आहे, मध्यम प्राधान्य आहे आणि कमी प्राधान्य आहे. तीनही याच्यातले आपण कॅटेगरी मधले आपण टॉपिक बघूया. याच्यामध्ये उच्च प्राधान्य बघा, पर्यावरणीय संस्था, याला वाढलेला आता कायदे, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, डोंगर रांगा, शिखरे, नद्यांचे क्रम, नंतर आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रोटोकॉल्स. याला जे वेटेज आहे ते खूप जास्त प्रमाणात आता वाढलेलं आपल्याला बघायला मिळते. म्हणून हे टॉपिक जे आहे ते खूप जास्त आपल्याला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे आणि हे दररोज अभ्यासा. ठीक आहे, काही करंट रिगार्डिंग गोष्टी असेल याच्या रिगार्डिंग, ठीक आहे, ते व्यवस्थित नोट करून ठेवा. हे पाठ करा जास्तीत जास्त. कुठलेही अभयारण्य विचारू शकते, कुठलं हे शिखरे, नद्यांचे क्रम विचारू शकतात, ते ॲटलास थ्रू लक्षात ठेवायचं. याच्यावर डेली प्रॅक्टिस करा. नंतर आठवड्यातून 1-2 वेळा लक्षात ठेवायचे बघा, म्हणजे ज्याच्यावर आपण रिव्हिजन करायची ते आहे जनगणना, घनता, लिंग गुणोत्तर, साक्षरता, खनिजे, उद्योग, कॉरिडॉर्स, त्रिवार्त हवामान वर्गीकरण, वसाहतींचे प्रकार व वैशिष्ट्य. म्हणजे आता आठवड्यात आता एकदा वाचलं, मग पुन्हा नेक्स्ट रीडिंग जे ते सेकंड वीक मध्ये, अशा प्रकारचं प्लॅनिंग तुम्ही या टॉपिकचं ठेवू शकता. पण हे डेली आपल्या नजरेखालून गेली पाहिजे, कारण हे फॅक्ट्स बेस आहे, काही काही गोष्टी आणि काही मॅपिंग बेस आहे. त्याच्यामुळे याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे आणि हे आठवड्यातून एकदा आता जर व्यवस्थित केलं तर नेक्स्ट वीक आपण पुन्हा ते रिवाइज करायचं. आता याच्या उजळणी बघा, जागतिक भूगोलाचा सखोल तपशील जर आपण घेतला, आता एखाद्या जर वेळेस वाचलाय तर पुन्हा एक वरवर त्याचं जरी आपण अनालिसिस लक्षात ठेवलं किंवा महत्वाचे कुठले की पॉइंट्स आहे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणे महत्वाचे ते जरी बघितले तरी अशा टॉपिकवरचे प्रश्न सुटतात. प्राचीन भूगोलशास्त्रीय सिद्धांत, ह्या ज्या गोष्टी आहे याच्यावर रिव्हिजन करत राहायची. नंतर अतिसूक्ष्म आकडेवारीचे पाठांतर, आता याच्यावर पण अतिसूक्ष्म आकडेवारीचे पाठांतर पण आपल्याला करणं फार गरजेचं आहे. ते पण डिरेक्टली फॅक्ट बेस विचारतात, म्हणून ते पण पाठ करत राहायचं. आणि अभ्यासक्रमाबाहेरील संकीर्ण माहिती, तर हे जे गोष्टी आहे यांचीही वारंवार उजळणी करायची. तर हे महत्त्वाचे काही 3-4 टॉपिक दिले आहे, कॅटेगरीनुसार ते लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा की काही उपघटक आहे आणि त्याचे आपण प्रमाणित स्रोत आहे आणि फॅकल्टी टिप, आपले जे फॅकल्टी आहे त्यांच्याकडून टिप जो आहे त्या, आणि काही महत्त्वाचे जे स्रोत आहे काही टॉपिकसाठी ते कुठले कुठले एकदा ते बघून घेऊया. पायाभूत संकल्पना, बेसिक कन्सेप्ट आपल्याला आपले स्ट्रॉंग करायचे असेल, ठीक आहे, कारण कुठलाही सब्जेक्ट आपण जेव्हा अभ्यासतो किंवा अभ्यासाला सुरुवात करतो आपलं बेसिक स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी बघा, पहिले 11वी-12वीचं राज्यमंडळ म्हणजे स्टेट बोर्डचं भूगोल आणि पर्यावरण, हे दोन्ही भूगोलाचे पण 11वी-12वीचे बुक्स आणि पर्यावरणाचे पण हे व्यवस्थित जे आपले बेसिक कन्सेप्ट आहे या बुक मधून कव्हर होतील. बेसिक मधून थेट प्रश्न येतात, म्हणून बेसिकच्या संकल्पना आहेत त्या व्यवस्थित पक्क्या करा. म्हणजे पहिले 11वी-12वीचे जे बुक आहे स्टेट बोर्डचे ते व्यवस्थित अभ्यासा. त्याच्यातून तुमचे बेसिक टर्म जे आहे ते लक्षात त्या तुम्हाला समजण्यास मदत होईल. आणि काही फॅक्ट्स बेसिकवर पण डायरेक्ट थेट प्रश्न येतात, मग असे प्रश्न आलेच आपले ते सोडवायला पण आपल्याला इझी जातात. ठीक आहे, नंतर महाराष्ट्राचा भूगोल, याच्यासाठी पूर्ण सौदी सरांचं बुक आहे ते वाचायचे आपल्याला व्यवस्थित. ते वाचा, एकदा वाचा, पुन्हा सेकंड रीडिंग करा. आणि मग ज्या गोष्टी लक्षात राहतात त्या सोडून ज्या गोष्टी तुम्हाला डिफिकल्ट वाटतात लक्षात ठेवायला त्याच्या नोट्स काढू शकता तुम्ही, शॉर्ट नोट्स बनवू शकता की परीक्षा जवळ आल्यावर तुम्ही त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन कराल. ठीक आहे, सर्वाधिक प्रश्न यातूनच कव्हर होतात, कारण सौदी हे बेस्ट सोर्स आहे, सौदी सरांचं बुक, म्हणून हे व्यवस्थित अभ्यासा. पर्यावरण आणि पारिस्थितिकीसाठी तुषार घोरपळे सरांचं बुक हे बेस्ट आहे. हे व्यवस्थित केलं तर कुठलाही प्रश्न याच्या बाहेर जात नाही. फक्त करंट रिगार्डिंग गोष्टी आपण आपल्या नोट करत चालायच्या. नाहीतर म्हणाल की मॅमनी सांगितलं होतं फक्त तुषार घोरपडे करायचं, उद्या 1-2 प्रश्न काही करंट रिगार्डिंग आले तर हे तर घोरपडे सरांच्या बुकमध्ये नाहीये, तर असं करू नका. आपल्याला करंट रिगार्डिंग पण आपल्या नोट्स ज्या आहेत त्या तयार ठेवायच्या, महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या नोट करून घ्यायच्या वाटलं तर, आणि पेपरच्या वेळेस बरोबर ते रिवाइज करायचं. ठीक आहे, निर्णायक घटक, याच्यातून येणारे फिक्स करार आहे, कायदे आहे जे याच्या आधी झाले आहे, आणि उद्याने, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, यातूनच याच्यात सगळं व्यवस्थित छान चार्ट फॉर्म मध्ये दिले आहे, बेसिक कन्सेप्ट दिलेले आहे. पर्यावरण शास्त्रज्ञ ज्यांनी कुठल्या कुठल्या टर्म्स आहेत, कुठल्या दिल्या, कुठल्या वर्षी दिल्या, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घोरपडे सरांच्या बुकमध्ये दिलेल्या आहे. नंतर नकाशा वाचन, मॅप रीडिंग, ऑक्सफर्ड आणि नवनीत ॲटलास घेऊन तुम्ही तुमची प्रॅक्टिस जे आहे ते करू शकता. ब्लँक मॅप घ्यायचे, त्याच्यावर आपण कुठले ठिकाणं, कुठल्या पर्वतरांगा स्वतःच
लिहून बघायच्या. राजकीय सीमा आपल्या भारताच्या भोवती कुठले कुठले देश आहे, कुठे आहे, कुठली पर्वतरांग, त्याची राजकीय सीमा कुठपर्यंत आहे, किंवा आपल्या महाराष्ट्राभोवताल कुठले राज्य आहे, कुठला केंद्रशासित प्रदेश कुठे आहे, कुठला महासागर कुठल्या दिशेने आहे, कुठले बेट आहेत, काय आहे, कुठला इंदिरा पॉईंट समजा कुठे आहे, नंतर कोल लडाख पॉईंट कुठे आहे, हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित ड्रॉ करून जर बघितल्या ना तर आपल्याला ते एवढं फिक्स लक्षात राहतं तर पाठ करायची गरज नसते. बरोबर आपल्याला पेपरमध्ये आठवते की कुठे. आता पूर्वेकडील जे राज्य आहे, भारताच्या पूर्वेकडील जे राज्य आहे त्याचा कधी कधी क्रम विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडचा जो एकदम पूर्वेकडील राज्य आहे ते विचारू शकतात, किंवा आता भूतानला लागून कुठली राज्य आहे, म्यानमारला लागून कुठली आहे, ठीक आहे, श्रीलंकेला लागून कुठली आहे, हे विचारू शकतात. मग अशा गोष्टी पाठ नाही होत, हे फक्त मॅपच्याच सहाय्याने आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. नंतर आहे चालू घडामोडी आणि अहवाल. ISFR हे अद्ययावत याच्यातून विचारतात, आणि चालू घडामोडीचे मासिक, हे दोन स्रोत आहे, हे व्यवस्थित हे अभ्यासायचे. चालू घडामोडी आता करंट समजा मंथली येते, आपल्या अकॅडमीचे पण आहे. ठीक आहे, MPSC एक्झाम मंत्राचं पण आपलं बुक येतं, मंथली पण येतं. ठीक आहे, ते किंवा काही जे मॅगझिन आहे ते 2-3 महिन्यातून येतात. तर तुम्हाला जे बेस्ट वाटत असेल तुम्ही ते यूज करा, नोट्स काढा त्याच्या वाटलं असतं, कारण वेळेवर ना आपल्याला एवढं रिवाइज करणं पॉसिबल नसतं. नंतर ISFRची जी अपडेट आकडेवारी आहे त्याच्यातून पण आपण आपल्या नोट्स काढून घ्यायच्या. आता याच्यावर कुठले कुठले विचारतात, खारपुटी रिलेटेड कुठल्या योजना असेल, काही अहवाल असेल, CPIचा निर्देशांक असेल, परिषदा असेल, कुठल्या ठिकाणी झाल्या, कुठले करार झाले, ह्या गोष्टी याच्यावरून म्हणजे याच्यातून जे आहे ह्या टॉपिकवरच्या ह्या गोष्टी विचारल्या जातात. ठीक आहे. आता यशाचे सूत्र मी तुम्हाला आताच सांगितलं की काय काय करायचंय. सौदी सर, घोरपडे सरांचा बुक, नंतर ॲटलास PYQ, ह्या अतिरिक्त कुठलेही पुस्तक वापरण्याची गरज नाहीये. हे 2-3 स्रोतच आपल्यासाठी महत्वाचे आहे. हे 4ही स्रोत जर आपण व्यवस्थित केलं तर आपण जिंकलो असं समजा. 10 पैकी 10 प्रश्न आपले कुठेच जाणार नाही, 20 मार्क्स आपले फिक्स होणार. हे व्यवस्थित फक्त फॉलो करा, कारण आम्ही तुमच्यासाठी हे फार डिटेलमध्ये तयार केलेलं आहे. फार वेळ लागतो, हे अनालिसिस तयार करणं एवढं सोपं काम नाहीये. जरी 4 आपण पेपर घेतले पण त्याच्याही मध्ये कशा प्रकारची पद्धत, म्हणजे ट्रेंड कसा आहे, आयोग कशा प्रकारचं विचारतोय, कुठले रेफरन्सेस यूज करायला, याला फार मेहनत लागते. जर आम्ही तुमच्यासाठी हे करतो आहोत तर तुमचं काम आहे फक्त अभ्यास करणं आणि हे अप्लाय करणं. ठीक आहे, तर ह्या गोष्टी ज्या आहे व्यवस्थित फॉलो करा, ज्या ज्या सांगितलेल्या आहेत त्या. आता पुढे आपल्याला अजून एक महत्वाचं की ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याच पुन्हा आहे की ॲटलास हीच आपली गीता आहे एक प्रकारे. ठीक आहे, तर जास्तीत जास्त जे आहे त्याची मदत घ्या. मगाशीही सांगून झालंय की ब्लँक मॅपच्या वरून जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करा. मॅपिंग करायचं असेल, रिव्हर्स इंजिनिअरिंग अभ्यासाची सुरुवात पर्यावरणापासून करा. परिषदा, कायदे, अभयारण्य, जिल्हे, नद्यांचे चार्ट्स, म्हणजे यांनी तुमचा इंटरेस्ट ग्रो होईल. नाही तर फक्त थेरीकडे जाल तर बोर वाटलं तर नंतर असं नको वाटतं, रटाळवाणं वाटतात गोष्टी. म्हणून परिषदा, कायदे करा, अभयारण्य, ठीक आहे, उद्याने, ह्या गोष्टी लक्षात ठेवा कुठले कुठे आहे, तर कुठल्या प्राण्यांसाठी कुठलं उद्यान प्रसिद्ध आहे, जिल्हे, नद्यांचे चार्ट्स वगैरे तयार करा. मॅपवर प्रॅक्टिस करा. देन चार्ट्स आणि नोट्सची पद्धत, संस्था मुख्यालयासाठी म्हणजे शॉर्ट नोट्स बनवायच्या. ठीक आहे, कधी आपण मेसला जेवायला चाललो आहे, चहा घ्यायला चाललोय, किंवा आपण नाश्ता वगैरे करतोय, फ्रेंड्स सोबत कुठे चाललो आहे, जाता जाता तुम्ही हे डिस्कस करू शकता. छोटीशी एखादी डायरी करायची, त्याच्यामध्ये आपण शॉर्ट्स नोट्स आपल्या ज्या आहेत त्या तयार करू शकतो. त्याच्या थ्रू समोरच्याचीही प्रॅक्टिस होते, आपलीही होते, दोघांनाही फायदा होतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण वर्ष आहे, नद्या, धरणे, हे सगळं एका पानावर असं चार्ट फॉर्म मध्ये तयार केलं की आपण डेली 5 मिनिटात तर उजळणी करू शकतो. ठीक आहे. PYQचा त्रिकोणी सराव, गट ब गट क दोन्हीच्या मागील प्रश्नपत्रिका सोडवा. आणि आयोगाच्या जास्तीत जास्त म्हणजे टेसरीचा फायदा होता आपल्याला आपलं नॉलेज चेक करायसाठी आपण कुठे चुकतोय. आता इथे कितीही चुकलं तर चालेल, पण आपल्याला बेस्ट आपल्यासाठी काय आहे महत्वाचा, आयोग. आयोगाचे पेपर जेवढे तुम्ही सोडवाल तुम्हाला आयोगाचा अप्रोच कळत जातो. म्हणून जास्तीत जास्त आयोगाचे पेपर सोडवा. प्रश्न कसा विचारला जातो हे शिका, कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आपल्याला आयोगाच्याच पेपरमधून ते कळतं. मी तुम्हाला नेहमी तेच म्हणते की PYQ आपले बेस्ट टीचर आहे. ठीक आहे, तर त्याच्यातून तेच आपल्याला सांगतात की याच्या पुढे आता काय विचारलं जाऊ शकतं. म्हणून ते जास्तीत जास्त PYQचा सराव करा. स्मृती सूत्रे, शिखर उंचीसाठी कसा मी, आता हे कसा मी हसतो ही एक ट्रिक आहे. आता शिखर आहे, कसा मी हसतो म्हणजे क म्हणजे कळसुबाई, स म्हणजे साल्हेर, मी म्हणजे महाबळेश्वर. ठीक आहे, तर हे जे आहे ट्रिक, मग अशा काही ह म्हणजे हरिश्चंद्रगड आणि स म्हणजे सप्तशृंगी, तर अशा काही ट्रिक्स ज्या आहेत त्या आपण बनवू शकतो. आम्हीही सांगू तुम्हाला, मी काही लेक्चर्स घेईल आता PYQ अनालिसिसचे, तर मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं तर मी सांगणार. पण तुम्हालाही काही माहित असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा, स्वतःच्या बनवा. ट्रिकनी जास्त गोष्टी लक्षात ठेवू शकतो, कारण प्रत्येक गोष्ट आपण पाठ करू शकत नाही. म्हणून जेवढ्या ट्रिक काही वापरता येतील असे जे फॅक्ट्स आहे ट्रिक्स बनवायच्या. ठीक आहे. साप्ताहिक उजळणी चक्र, दर रविवारी आठवड्याचे नकाशे, चार्ट्स प्लस चुकलेले PYQ विसरण्याआधीच आपण उजळणी करणं गरजेचं आहे.
कारण काय होतं, एक वीक पेक्षा जास्त गॅप पडला की आपण विसरतो, मग पुन्हा आपल्याला असं वाटतं, आपला कॉन्फिडन्स पण थोडा लूज होतो की एवढं आपण केलं आणि आठवत नाहीये. म्हणून जास्तीत जास्त त्याचा सराव, म्हणजे एक वीक झाला, एक तर टेस्ट पण सॉल्व्ह करायची रविवारी, त्याचं अनालिसिस करायचं, देन चुकलेले पीवायक्यू रिवाइज करायचे, प्लस चार्ट्स रिवाइज करायचे आणि मॅपिंगची पण प्रॅक्टिस करायची. ओके. आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांची चूक, त्याचे परिणाम आणि त्यावर उपाय, जे आपण याच्या आधी चुका केलेल्या आहे, आता आपल्याला ह्या कॉमन मिस्टेक अँड द, ठीक आहे, कॉमन मिस्टेक्स अँड द फिक्स, म्हणजे आपल्याला ज्या चुका कॉमन होतात, चुका सगळ्या विद्यार्थ्यांच्या, तुमच्याच नाही माझ्याही काही झाल्या असतील याच्या आधी, त्या सगळ्यांच्याच जनरली होतात, त्या बघूया. नकाशाशिवाय केवळ पाठांतर केलं तर क्रमवारी प्रश्नांमध्ये आपला हमखास गोंधळ होतो. लेक्चरच्या सुरुवातीपासून तेच सांगते की क्रमवारीसाठी फक्त नकाशा बेस्ट आहे. मग लास्ट मध्ये काय होतं, पेपरच्या वेळेस काय होतं, गोंधळ होऊ शकतो जर आपण नकाशाचं थ्रू केलं नसेल. जर आपण तेच नकाशा यूज करून केलं असेल तर आपलं व्हिज्युअलायझेशन मेमरी जी आहे ती जास्त स्ट्रॉंग असते. ठीक आहे, म्हणून आपल्याला त्याच्यावर उपाय काय करायचे की नकाशाचे जास्तीत जास्त नकाशा थ्रू रिडिंग करायचं आहे, मॅपिंग थ्रू आपला अभ्यास करायचा आहे. पर्यावरण फक्त जुन्या पुस्तकातून केल्याने प्रश्न चुकू शकतात. मग त्याच्यामध्ये ISFR, CEPI अशासारखे डायनेमिक प्रश्न जर आले, ठीक आहे, तर आपले सुटत नाही. ठीक आहे, मग आता डायनेमिक प्रश्न जर आले, मग त्याच्यासाठी आपण आता अद्ययावत जे अहवाल आहे, करंट मासिक आहे, त्याची जोड द्यायची त्याला. मग अशा प्रकारे आपले बुक प्लस करंट अशा दोन्ही गोष्टी मिळून आपण आपले असे जे टार्गेट आहे ते अचीव करू शकतो. जागतिक भूगोल अति गुंतवणूक, जास्त वेळ हा जागतिक भूगोलाला द्यायचा नाही, कधीच नाही. कारण आपल्याला मेन्ससाठी ग्रुप बी, ग्रुप सी, प्रिलिम्स असो अथवा मेन्समध्ये वर्ल्ड जिओग्राफी एवढं महत्वाचं नाहीये, आला तर हार्डली एखादा प्रश्न येऊ शकतो, म्हणून आणि म्हणून जास्त याच्यात वेळ घालवायचा नाही. त्याचा परिणाम आपला वेळ वाया जातो आणि परतावा शून्य असतो. सगळ्यात जास्त महाराष्ट्र, देन भारत. ठीक आहे, आणि नंतर मग जगातील काही संस्था, मुख्यालय, एवढ्याच गोष्टी महत्वाच्या, म्हणून हे सगळ्यात जास्त करायचं, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. सर्व जोड्या पाठ करण्याचा हट्ट, आपण काय करतो की मला हे सगळं पाठ झालं पाहिजे, हे पॉसिबल नाहीये, तो हट्ट सोडून द्यायचा, एवढं होत नाही. काही ट्रिक लक्षात ठेवायचा. ठीक आहे, एलिमिनेशनने जोड्या सॉल्व्ह करायचा सराव करायचा. पीवायक्यू जास्तीत जास्त सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला जी अॅक्युरसी आहे तुमची ती वाढेल. ठीक आहे, अपूर्ण पाठांतराने आपला आत्मविश्वास ढासळतो, आठवलं नाही तर आपोआप आपला कॉन्फिडन्स लूज होत जातो, म्हणून जास्तीत जास्त एलिमिनेशन मेथड यूज करा. देन उजळणीशिवाय नवीन वाचनाचा सोस. आता काय करतो आपण की एखादी गोष्ट वाचली आहे किंवा याच्या आधी आपलं काही वाचन झालंय, आपण त्याला रिवाइज न करता पुन्हा पुढचं काहीतरी वाचतो, असं करू नका. त्यांनी काय होतं, मागचं केलेलं पूर्ण वाया जातं, मग तेही आठवत नाही, पुढचं केलं ते करत असतो, अशा वेळेस पुन्हा कॉन्फिडन्स आपला लूज होतो. म्हणून ज्या गोष्टी आधी वाचल्या त्या आधी प्रॉपर व्यवस्थित करा की याच्यावर कुठलाही प्रश्न आला तर आपला चुकायला नको, म्हणून त्याची जास्तीत जास्त जे जुनं टॉपिक आहे त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि नंतर नवीन टॉपिक घ्या. परीक्षेवेळी मग हाताशी काहीच नसते. आताच सांगितलं की जुनही विसरतो आणि नवीन वाचलेला असतो, मग ते पण प्रॉपर होत नाही, म्हणजे ना धड ते ना धड हे, मग हातात काहीच उरत नाही. त्याच्यापेक्षा जे नवीन जुनं आहे त्याच्यावर आधी उजळणी द्या आणि नवीन मग म्हणजे 50-50 ठेवा की पहिले त्याची रिव्हिजन द्यायची आणि नंतर मग आपला याची नवीन जो टॉपिक आहे त्याला सुरुवात करायची. ठीक आहे, आता आपलं जे आहे पुढचा जो हे आहे त्याच्यामध्ये बघा की आपल्याला आपला जो रोड मॅप आहे, आपण हा जो बनवलेला आहे, हा आहे 5 डिसेंबर आणि 27 डिसेंबर ह्या ज्या 2 मेन्स होणार आहे आपल्या, त्या दृष्टिकोनातून आहे. तर त्याच्यामध्ये आता बघा की आपल्याला काय करायचंय की सप्टेंबर पर्यंत 30 सप्टेंबर, ठीक आहे, याच्या सौदी घोरपडे सरांचं बुक राज्य स्टेट बोर्डचं म्हणजे राज्य मंडळ पूर्ण, हे पूर्ण वाचून काढायचंय. रोज 30 मिनिटाचा ॲटलास प्लस ब्लँक मॅपवर आपलं जी आहे ती प्रॅक्टिस करायची आणि पर्यावरण चार्टची उभारणी तिथपर्यंत आजपासून 30 सप्टेंबर पर्यंत हे सगळं कंप्लीट करायचंय. देन पीवायक्यू असा खोलता 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 4ही मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, ISFR अहवालांच्या नोट्स, जोड्या जुळवा व क्रमवारीचा वेग, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या कंप्लीट करून ह्या दिवसांमध्ये त्याचा सराव करायचा आहे. नंतर टप्पा 3 गट ब अंतिम उजळणी ग्रुप बीच्या मेन्ससाठी 16 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर फक्त उजळणी, चाचण्या सराव चाचण्या म्हणजे टेस्ट द्यायचे आहे, चार्ट आणि नकाशाची अंतिम रिव्हिजन. ठीक आहे, आणि आपली मेन्स असणार आहे म्हणजे 5 तारखेपर्यंत म्हणजे 4 डिसेंबर पर्यंत हे करायचं आहे. देन गट क जी आहे 27 डिसेंबरला, मग पुन्हा 5चा पेपर झाला. जे लोक ग्रुप बी मेन्सला असतील, ठीक आहे, त्यांनी नंतर 6 किंवा ग्रुप सी मेन्स वाले सुद्धा 6 ते 27 डिसेंबर पर्यंत गट ब चा जो पेपर आहे त्याचे त्वरित आपण विश्लेषण आपण तर घेऊ, स्वतःही करायचं आणि सॉल्व्ह करून बघायचं आपलं काय सुटतंय काय चुकतंय,
पुन्हा रिव्हिजन करायची, गट क PYQ पॅटर्नची उजळणी करायची, देन आपली 27 ला एक्झामच असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा. टप्पा 1, 2, 3, 4 4 टप्प्यांमध्ये तुम्हाला आपण प्रॉपर प्लॅनिंग दिलेली आहे, रोडमॅप दिलाय की कशा प्रकारचं करायचं आहे, ते व्यवस्थित फॉलो करा. ठीक आहे. देन आता परीक्षेपूर्वी आपल्याला हे पक्के हवेच, कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या म्हणजे फायनल चेकलिस्ट आणि स्कोअर बुस्टर, कुठल्या कुठल्या गोष्टी की आपल्याला स्ट्रॉंग हे झालंच पाहिजे, याच्यातील काहीही विचारलं तर चुकायला नको. तेच आधीच सेम आहे. पर्यावरण संस्था मुख्यालय, जैविक विविधता कायदा 2002 प्लस महाराष्ट्र वन धोरण, ISFR अद्ययावत आकडेवारी, वनक्षेत्र, खारफुटीतील वाढ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, डोंगर रांगा आणि नदी खोऱ्यांचे उत्तर दक्षिण क्रम हे सगळे पाठ करायचे. शिखर उंची, ते मग पर्वतरांगा असो, भारतातील असो अथवा महाराष्ट्रातील असो, भूकंप वर्ष, अणुदुर्घटना, परिषदा, प्रोटोकॉल सगळे, जनगणना तर व्यवस्थित करायचं आहे. 2001 ची पण करायची, 11 ची पण करायची. ओके. चर्चेतील अभयारण्य सगळेच करायचे, भारतातील महाराष्ट्रातील व्यवस्थित सगळेच करायचे. हे टॉपिक एकदम जास्त आपल्याला स्ट्रॉंग करायचे आहेत, खूप जास्त स्ट्रॉंग म्हणते की याच्यातील कुठल्याही प्रश्नाला चुकायला नको. ठीक आहे. आता गुण वाढवायचे आहेत आपल्याला, म्हणजे आपले मार्क्स वाढवायचे, तर कुठले 3 तंत्र वापरायचे? नेहमी मी सांगते एलिमिनेशन मेथड, जोड्यांसाठी तर हीच वापरायची. मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स आले त्याच्यासाठी सुद्धा ही मेथड यूज करू शकतो. केवळ नेहमी सारखे जर शब्द असेल स्टेटमेंटमध्ये, एक्स्ट्रीम शब्द असेल तर ते एक तर चुकीचंच असतं ऑलमोस्ट, म्हणजे असे असतं. तर जर तसं वाटत असेल आणि आपल्याला अजून एखादं काही एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करता येईल तर तशा गोष्टीची आपल्याला असे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यात हेल्प होते. म्हणून असे शब्द जर आले तर लक्षात ठेवायचं की हे जास्तीत जास्त चूक असण्याचे चान्सेस आहे. आणि व्हिज्युअलायझेशन, नकाशा डोळ्यासमोर ठेवून जेवढा अभ्यास कराल तेवढे जास्तीत जास्त गुण तुमचे वाढतील. जर असे क्रमवारी आहे किंवा काही स्थान विचारलं, ठीक आहे, तर असे जे प्रश्न असतात किंवा क्रम विचारला तर हे आपल्या नकाशामुळेच आपले सॉल्व्ह होऊ शकते आणि म्हणजे ॲक्युरेसी आपली जास्त वाढते. कारण कधी कधी आठवतं पण कधी कधी आठवणार नाही, मग अशा वेळी आपले मार्क्स जाते. म्हणून नकाशाचा जास्तीत जास्त वापर करा. ठीक आहे. आता आपलं हे सगळं झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की अभ्यासक्रम डिकोड केला, पर्यावरणाचा सुरुवातीला अभ्यास करा, हे सगळं सांगितलं. उजळणी चक्र वगैरे कसं आपण हे करायचंय, कसं आपण फॉलो करायचं, सगळं करून झालंय आपलं. भूगोल हा रट्टा मारण्याचा नाही तर व्हिज्युअलायझेशनचा विषय आहे, व्हिज्युअलाइज करण्याचा विषय आहे. सुरुवातीपासून लेक्चरचा तेच सांगते आहे. नकाशा डोळ्यासमोर आणणारा विद्यार्थीच 20 पैकी 20 गुण घेऊ शकतो. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला नकाशाच्या थ्रू अभ्यासायच्या आहे. ठीक आहे. रोजच्या गोष्टी काय काय करायच्या ते पण सांगितलं आणि जास्तीत जास्त तुम्हाला PYQ ची प्रॅक्टिस करायची आहे. आपल्या मेड सिंपल, आपल्या जे MPSC एक्झाम मंत्र आपली जी अकॅडमी आहे त्याचं मेड सिंपल नावाचं ॲप आहे, त्याच्यावर भूगोलाचे PYQ टेस्ट सिरीज जे आहे ते अपलोड करण्यात येणार आहे. त्या सोडवत चला, जास्तीत जास्त त्याच्यातून तुमची प्रॅक्टिस होईल. काही चुकलं तर आपल्या लक्षात पण येईल की आपलं काय काय चुकतंय. हे तुम्ही स्कॅन करून ॲप आहे ते डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावर आपले बाकीचेही कोर्स अवेलेबल आहे. ग्रुप बी, ग्रुप सी च्या ज्या येणाऱ्या आता ज्या आपल्या एक्झाम्स आहे, ग्रुप सी प्रिलिम्स आहे किंवा मेन्स आहे, ग्रुप बी सगळ्या रिगार्डिंग ज्या बॅचेस आहेत त्या आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. कोणाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही हे ॲप डाउनलोड करून त्याच्यावर तुम्ही डिरेक्टली जी बॅच आहे ते परचेस करू शकतात. आणि काहीही डाऊट असेल तुम्हाला, कुठलेही बॅच रिगार्डिंग डाऊट असेल अथवा काही अभ्यासक्रमाशी रिलेटेड गायडन्स पण हवं असेल तर तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. काही क्वेरीज असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे ॲप आहे, ह्या ॲपवर आपल्या सगळ्याच बॅचेस जे आहेत ते अवेलेबल आहे. त्याच्यावर आपली PYQ ची टेस्ट सिरीज सुद्धा अपलोड होईल, तर त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता. तर हे झालं आजचं ग्रुप बी ग्रुप सीचं ॲनालिसिस, प्रॉपर डिकोडिंग झालं, सिलेबसचं डिकोडिंग झालं, रेफरन्सेस झाले, PYQ ॲनालिसिस झाले. हे व्यवस्थित फॉलो करा. हे खूप मेहनतीने आम्ही तुमच्यासाठी बनवलेलं आहे. आम्ही जेवढी मेहनत घेतली आहे तेवढी तुम्हीही मेहनत घ्या आणि आमची हीच अपेक्षा आहे की हे व्यवस्थित जो रोडमॅप मी सांगितलंय ते फॉलो करून तुम्ही तुमच्या यशापर्यंत नक्की पोहोचाल व्यवस्थित. अजूनही काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. काही समजलं नसेल तर ठीक आहे, आम्ही ते तुमचं सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करूया. धन्यवाद.